सुस्वागतम सुस्वागतम. श्वास फाउंडेशन नाशिकतर्फे मी धनलक्ष्मी पटवर्धन उपस्थित मान्यवर वक्ते तसंच जमलेल्या सर्व श्रोत्यांचं इथे मनपूर्वक स्वागत करते आणि मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते. या अभ्यासपूर्ण व्याख्यानाला जमलेल्या आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रदीपजी पेशकार यांना आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते. श्री प्रदीपजी पेशकार. नमस्कार. या व्याख्यानासाठी मुद्दाम आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलेले डॉक्टर उदयजी निरगुडकर, आपल्याला सर्वांनाच परिचित असलेले आमचे मार्गदर्शक, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विनायकराव गोविलकर, आपण सर्व नाशिकमधील अतिशय प्रतिष्ठित असे बंधू भगिनींनो, श्वास फाउंडेशनच्या अशा कामामध्ये आत्तापर्यंत श्वास फाउंडेशननी आरोग्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम केलंच आहे, परंतु बौद्धिक अशा प्रकारचं काही खाद्य मिळालं पाहिजे आणि वैचारिक विषयसुद्धा आपल्यासमोर मांडले पाहिजेत. अशा हेतूने असा एक आम्ही निर्णय केला की विविध प्रकारच्या तज्ज्ञांना, व्याख्यात्यांना बोलवून आपल्याला त्यांच्या अनुभवातून समृद्ध होण्याची संधी श्वास फाउंडेशन यापुढे आता देत राहणार आहे. मला असं वाटतं की त्याचं परिचय आपल्याला प्रत्यय उदयजींच्या व्याख्यानातून येणारच आहे. आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये देशाची स्थिती आणि दिशा, स्थिती काय आहे आणि त्याची दिशा कुठल्या दिशेला आहे, आपण कुठपर्यंत जाणार आहोत, आपली प्रगतीची संधी काय काय आहेत, याचाही उहापोह कोणीतरी केला पाहिजे. आणि विविध प्रकारच्या संधी समोर दिसत असताना आपली गाडी सुटली नाही पाहिजे, आपल्याला नक्की ती संधी टॅप करता यायला पाहिजे. हा तर एक उद्देश आहेच, परंतु माझं समाजातलं कर्तव्य काय आहे, माझं कुटुंब, माझं चरितार्थ आणि माझं व्यावसायिक पद्धतीचं जे काही प्रगती आहे त्यापेक्षाही माझं कर्तव्य, ह्या विषयाकडे लक्ष आपलं कुणीतरी वळवलं पाहिजे असं वाटल्यामुळे मला असं वाटलं की ह्या विषयामध्ये जे भारत भ्रमण करतात, महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी डॉक्टर उदयजींची व्याख्यानं आपण टी व्हीवर तर पाहिलंच असेल वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांमधून, परंतु व्याख्यानंसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे अभ्यासपूर्ण असे झालेले आहेत. या व्याख्यानाचा विषय हा भारत ॲट 2047 हा फार विचार करून ठेवलेला आहे. याचं कारण आपण अमृतकाल म्हणतो. या अमृतकालामधील माझं कर्तव्य काय आहे आणि इथून पुढच्या पिढीला, म्हणजे पुढच्या 25 वर्षात जे कर्ते पुरुष होणार आहेत, ज्या आपल्याला देश चालवणारे होणार आहेत, त्यांचं कर्तव्य काय आहे हे याकडे लक्ष आपण आज दिलं पाहिजे. आणि आज जर का आपण ते लक्ष द्यायला समर्थ असलो पण पुढे सक्षम पण राहिलो पाहिजे, ह्या विषयासाठी मला वाटतं की आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. आपण सर्वच जण उत्सुक आहोत त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी. मी प्रास्ताविकात एवढंच फक्त त्या विषयावर सांगतो. बाकी श्वास फाउंडेशनचं काम हे आरोग्य क्षेत्रामध्ये समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना, ज्यांना वेगवेगळ्या विविध शासकीय योजना मिळत नाहीत, त्या योजना मिळण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांना त्या मिळवून देणे, अशा प्रकारचं काम समाजात झालं पाहिजे. शासकीय योजना खूप असतात, परंतु त्या समाजापर्यंत मिळाल्या पाहिजेत, यासाठी कुणीतरी काम केलं पाहिजे, अशी सूचना वजा आज्ञा डॉक्टर विनायकराव गोविलकर सरांनी आम्हाला 2017मध्येच केली. आणि त्यांच्या प्रेरणेतून एक छोटं स्वरूपाचं काम सुरू झालं
आणि त्यानंतर पुढच्या 7-8 वर्षामध्ये आमच्या टीमने खूप चांगल्या प्रकारे काम करून एक चांगली विश्वासार्हता मिळवली. त्यामुळे फाउंडेशनकडे आता साधारणतः एक 15 जणांचा पूर्णकालीन स्टाफ आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांसाठी फाउंडेशन काम करतं आहे आणि सतत डॉक्टरांचं मार्गदर्शन आम्हाला होत असतं. विविध आपल्यापैकी पण बरेच मान्यवर आहेत, उद्योजक आहेत, ज्यांचा हातभार कायम फाउंडेशनच्या कामाला लागत असतो. त्या सर्वांचेच मी या ठिकाणी स्वागत करतो. विशेषतः आपल्या वक्ते आणि डॉक्टर गोविलकर सरांचंही स्वागत करतो. आपल्या स्वरांचं स्वागत करून मी जागा घेतो. धन्यवाद. धन्यवाद प्रदीपजी. श्वास फाउंडेशनचं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. आपण त्याचा प्रत्यय घेतलेलाच आहे. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख वक्ते डॉक्टर श्री उदयजी निरगुडकर यांचा परिचय मी थोडक्यात करून देते. व्यवस्थापन म्हणजे स्पेशली मार्केटिंग क्षेत्राचा विशेष अभ्यास IT, प्रिंटिंग, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, पत्रकारिता, फायनान्स अशा कितीतरी क्षेत्रात केली त्यांनी मुसाफिरी खास. धरुनी सतत नवनिर्मितीची आस. ज्ञानदानासाठी केलाय त्यांनी 50हून अधिक देशात प्रवास. लेखन क्षेत्रातही आहे ज्यांचा भक्कम वास. धरून राष्ट्रप्रेमाची कास. आपला सैनिक आपली दिवाळी अशा कितीतरी उपक्रमांची सुरुवात केली आहे झकास. शास्त्रीय संगीताचंही व्यापलं आहे ज्यांनी अवकाश. राष्ट्र उद्धाराच्या या ध्यासाचा एक टप्पा सांगण्याचा आहे हा आजचा प्रयास. सरांची अजून काही ठळक वैशिष्ट्य मांडायची तर ती म्हणजे 26/11च्या हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या फोर्स 1 या कमांडो युनिटसाठी प्रशिक्षण शिबिरं सरांनी घेतलेली आहेत. झी 24 तास, न्यूज 18, लोकमत या वृत्तवाहिन्यांचे तसंच DNA या दैनिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून त्यांची अतिशय यशस्वी कारकीर्द आपण सगळ्यांनी अनुभवलेलीच आहे. सध्या देशविदेशातल्या विद्यापीठांमध्ये, संशोधन संस्थांमध्येही ते कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे NHPC या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा नवरत्न प्रकल्पामध्ये स्वतंत्र संचालक, इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून सध्या सरांची नियुक्ती आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, मगाशी जसं सांगितलं तसं प्रदीपजींची आणि त्यांची मैत्री ही सुद्धा तितकीच घट्ट आहे. श्वास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप पेशकारजींना मी विनंती करते की डॉक्टर उदयजी निरगुडकरांचं त्यांनी स्वागत करावं. प्रभू रामचंद्रांची प्रतिमा एक छोटी अनाउन्समेंट. बाहेर एक 96-98 नंबरची नॅनो गाडी रस्त्यामध्ये आहे, त्यामुळे बाहेरच्या गाड्यांना अडथळा होतोय. आपल्यापैकी कुणाची असल्यास कृपया ती बाजूला करून घ्यावी जेणेकरून ट्रॅफिकला अडथळा होणार नाही. धन्यवाद. तसंच आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री विनायकजी गोविलकर, अर्थात सरांना ओळखत नाही असा नाशिककर विद्यार्थी किंवा श्रोता सापडणं खरंच कठीण. तरीही थोडक्यात सरांचा परिचय करून देते. 1981 पासून सरांनी नाशिकमध्ये CAची प्रॅक्टिस सुरू केली. साधारण 3 दशकं वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सर प्राध्यापक म्हणून होते आणि प्रिन्सिपल म्हणून नंतर त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती घेतली. त्यांच्या काळामध्ये मी सुद्धा कॉलेजमध्ये होते, त्यामुळे मला वाटतं इथे बसलेले अनेक लोक सरांचे विद्यार्थी आहेतच. जवळजवळ 35 वर्ष MBAसाठी रिसर्च गाईड म्हणून सुद्धा सरांनी काम बघितलं आहे. 61 पुस्तकं आणि 1500पेक्षा जास्त लेख सरांनी लिहिलेले आहेत. आर्थिक संकल्पनांचा अर्थ जिज्ञासा नावाच्या 1500 पानांच्या कोशाचं लेखनसुद्धा सरांनी केलेलं आहे. 2014मध्ये सत्तेवर आलेल्या सरकारच्या आर्थिक कामगिरी मूल्यमापन करणाऱ्या मोदीनॉमिक्स या पुस्तकाचं लेखनही सरांनी केलेलं आहे. सर चालू आर्थिक घडामोडींवर भाष्य करणाऱ्या थिंक लाईन या द्वैमासिकाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. अनेक सरकारी, निमसरकारी बँका, नॅशनलाइज बँक्स, युनिव्हर्सिटीज
एज्युकेशनल बोर्ड्स अशा संस्थांवर देखील सरांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. अर्थशास्त्रातील उत्तम पुस्तक पुरस्कार तसंच उत्तम लेख पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार, गुणीजन पुरस्कार, शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार, बेस्ट सिटीझन अवॉर्ड, नाशिक भूषण असे अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. डॉक्टर श्री विनायक गोविलकर सरांचंही स्वागत श्वास फाउंडेशनचे सहकार्यवाह मकरंद वाघ सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपण सगळेजण ज्याची आतुरतेने वाट पाहतोय त्या भारत ॲट 2047 बद्दल डॉक्टर श्रीयुत उदयजी निरगुडकर यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर श्री उदयजी निरगुडकर. माझे परम मित्र प्रदीप पेशकर, आदरणीय विनायक गोविलकर सर, समोर बसल्यांपैकी अनेक जण हे अतिशय वैयक्तिक मित्र आहेत. डॉक्टर केळकर, किरण, नेहा, संगीता, प्रत्येकाची नावं घेतली तर तोच एक फार मोठा अध्याय होईल. मला विचारलं नाशिकबद्दल, तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाशिक ह्या गावाखाली माझ्या मोबाईलमध्ये जवळपास 450 टेलिफोन नंबर आहेत. सो दॅट्स अ काइंड ऑफ लव्ह दिस सिटी. आणि आज त्यांनी माझी जी ओळख करून दिली त्यांनी मला कॅन्टरबरीच्या एका आर्च बिशपची गोष्ट आठवली. तुम्ही ओळख करून दिली तेव्हा त्या आर्च बिशपची अशीच ओळख करून देण्यात आली आणि ती बराच वेळ अशा सुंदर भाषेत होती. जेव्हा तो आर्च बिशप भाषणाला उभा राहिला तेव्हा त्यांनी सांगितलं की या व्यासपीठावर 2 गुन्हे घडलेले आहेत. पहिला गुन्हा, आय हॅव बीन इंट्रोड्यूस टू यू आउट ऑफ प्रपोर्शन. आणि दुसरा गुन्हा, ते मला खूप आवडलेलं आहे. सो आय रिमेंबर दॅट. या सभागृहातलं माझं हे दुसरं व्याख्यान आहे मला वाटतं. याआधी एकदा वृंदा भार्गवे यांनी बोललं होतं आणि तेव्हा मी आलो होतो काही जण त्या. परंतु आज हा विषय प्रामुख्यानं निवडायची अनेक कारणं आहेत आणि ती पुढच्या सव्वा तासामध्ये मी उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. कृपा करून फक्त कोणी भारत हा शब्द का, इंडिया हा शब्द का नाही असा निरर्थक वाद कोणी घालू नये. घटनेनं हा शब्द वापरायचा अधिकार मला दिलेला आहे, एवढंच फक्त. याच्या असा भारत वापरला म्हणजे ही राजकीय मतं आणि इंडिया वापरला म्हणजे ती राजकीय मतं असं काही जगात नसतं, एवढंच फक्त मी सांगतोय. हे साल जे आहे ते 2023 काही तासात ते आता संपुष्टात येईल आणि 2024ला आपण सगळेच जण सामोरे जायला उत्सुक आहोत. जेव्हा मी या सगळ्या काळाकडे बघतो जगाच्या पटलावर तेव्हा 2 मोठ्या ठिकाणी युद्ध चालू आहेत. आणि युद्ध म्हटल्यानंतर मला आमचे डॉक्टर भरत केळकर आठवतात. ते आज नाशिकमध्ये आहेत. त्याचं आश्चर्य वाटतं कारण हा माणूस जगात जिथे युद्ध चालू असतं तिकडे जाऊन ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून आपली सेवा बजावत असतो. म्हणजे काय, म्हणजे अशी माणसं जन्माला यायला काय फक्त पुणे असावं लागतं असं नाही, तशी माणसं नाशिकमध्येही असतात. मागचं इथलं माझं व्याख्यान दुपारी 2 ते 4 झालेलं आहे. ते तुम्ही म्हणताय की पुण्यात नाही शक्य. पुण्यात मागे दंगल झाली होती, ती सुद्धा 2 ते 4 बंद होती. कोण ठेवलं नाही, 2 वाजले, आता दगड ठेवूया, 4 वाजता बघूया. त्याच अतिशय एका एक्सायटिंग काळात जन्म झालेला आहे. इकडे 2 महान
राष्ट्र एकमेकांशी लढतायत आणि युक्रेन अशा करतात तर युक्रेन हे गव्हाचं कोठार आहे. जस्ट 1/3 wheat comes from that country. रशिया इज द लार्जेस्ट प्रोव्हायडर ऑफ द ऑइल आणि निम्मा युरोप हा त्याच्या ऑइलवर जगतोय. या दोघांचं युद्ध इथे इस्रायल हमास हे युद्ध चालू आहे. ट्रेड ब्लॉक्स आर चेंजिंग. G20चं महत्त्व वाढत चाललेलं आहे. भारत नावाची गोष्ट ही उदयाला आलेली आहे. चीन नावाच्या गोष्टीला छेद देणाऱ्या अनेक गोष्टी घडत आहेत. सार्क कंट्रीजमधल्या भारत सोडून सर्व देशांचा एक प्रकारे बट्ट्याबोळ झालेला आहे. लोकशाहीचे प्रयोग अनेक देशात अनेक जगातल्या राष्ट्रात फसलेले आहेत. जगभरातल्या सगळ्या संकल्पना मोडीला निघत आहेत. काही अर्थव्यवस्था प्रचंड बहरात आहेत तर काही दे आर स्ट्रगलिंग टू सर्वाईव्ह. आणि एक नवी विश्वरचना उदयाला येते आणि त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स नावाचं खुळखुळा जो आत्ता आहे तो खुळखुळा आता कधी गळून पडेल सांगता येत नाही. आणि G20चं भारताने अध्यक्षपद घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं पावलं टाकली त्याच्यानंतर या दशकाच्या अखेरीपर्यंत युनायटेड नेशन्स नावाची गोष्ट राहील का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. आता त्याचं ॲब्रिवेटेड फॉर्म UN आहे त्यामुळे ते फार त्याच्यावर मी विवेचन करत नाही कारण माझ्याही आडनावाचं नाव उदय निरगुडकर नाही त्याचंही ॲब्रिवेशन ते मी UN इज ऑब्सोलिट अशी जर हेडलाईन आली तर पटकन माझंच नाव आहे असं वाटायचं मला. जोक्स अपार्ट. सो इट्स अ न्यू वर्ल्ड ऑर्डर विच इज कमिंग अप. दिस इज द थर्ड इन लास्ट 100 years. पहिली विश्वरचना आली. विड्रो विल्सनचं ते भाषण आपल्या सगळ्यांना आठवत असेल 1920 साली पहिलं महायुद्ध झाल्यानंतर. मग दुसरं महायुद्धानंतर दुसरी रचना आली आणि आता तिसऱ्या महायुद्धाच्या एक प्रकारे उंबरठ्यावर किंवा तशा प्रकारच्या सदृश्य गोष्टी घडत असताना हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतो आहे की काही नाही युक्रेन आणि रशिया या युद्धाचा नाशिकमध्ये उपनगरात किंवा अशा राहणाऱ्या माणसाचा काय संबंध असं आपल्याला वाटत असतं. पण ते इतकंसं खरं नसतं. किंबहुना जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा परिणाम हा तुमच्या आमच्या आयुष्यावर यानं त्या प्रकारे होत असतो. फक्त त्याची जाणीव आपल्याला कोणी करून देत नाही. सो नो मॅन इज अन आयलंड. इट्स अ पार्ट ऑफ द कॉन्टिनेंट अँड वी हॅव टू डू एव्हरीथिंग फॉर हुम द बेल टोल्स. हे अशा करता सांगतो आहे मी की कारण एका अत्यंत एक्सायटिंग काळात आपल्या सगळ्यांचा जन्म झाला आहे. 100 वर्षापूर्वी जी युद्ध झाली त्याच्यामध्ये ॲटॉम बॉम्ब नव्हते, मोठ्या मोठ्या तोफा नव्हत्या, विमानं नव्हती. उखळी तोफा ज्याला आपण म्हणतो 1857 सालच्या युद्धामध्ये उखळी तोफा वापरल्या होत्या, बंदुका वापरल्या होत्या, ज्याला आज आपण गावठी कट्टा म्हणू अशा सदृश्यच ते होतं सगळं. अतिशय प्रिमिटिव्ह स्टेजचं ते युद्ध होतं आणि युद्ध नावाचा इव्हेंट नव्हता. चॅनल नसल्यामुळे यू आर नॉट ग्लूड टू वॉच ड्रोन कमिंग फ्रॉम वेअर एव्हर अँड हिटिंग द टार्गेट. आणि हे सगळं एका पिढीने डोळ्यासमोर पाहिलं. सो हा काळ इतक्या वेगानं सरकला आपल्या डोळ्यापासून की इथे अशी पिढी नक्की आहे की ज्यांनी ट्रंक कॉलच्या लाईनीत उभे राहिले असतील आणि आता आपल्या मुलाला किंवा नातवाला व्हिडिओ कॉल करून इंग्लंड, पॅरिस, अमेरिकेमध्ये फोन करत असतील. आणि कॅश 2-2 मोजून देणारा वर्ग आहे, तसंच तो चेक देणारा वर्ग होता आणि आता ॲप देणारा वर्ग आहे. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर ही वेगानं घडलं आणि त्यामुळे बदल हीच एकमेव गोष्ट आहे की जी कॉन्स्टंट आहे. बदलत नाहीत ते फक्त माणसांचे स्वभाव दुर्दैवाने. त्याच्याविषयी मी विवेचन नक्कीच करणार आहे. 25 वर्षापूर्वी आपल्याकडे गुगल नव्हता, मोबाईल नव्हता. 93ला जरी गुगल आला असला तरी त्याचा प्रसार, इंटरनेट आलं तरी त्याचा प्रसार झालेला नव्हता. सो देवर नो मोबाईल फोन्स, देवर नो व्हॉट्सॲप, देवर नो एक्स ज्याला आपण ट्विटर म्हणतो. सो कम्युनिकेशन नव्हतं. विमानसेवा इतकी सहज सुलभ नव्हती आणि तेही जीवन आपण जगत होतो. 25 वर्षापूर्वी जर सांगितलं असतं की आपल्या घरातल्या मोलकरणीच्या कानाला मोबाईल असेल आणि ती जगातला कुठलाही चित्रपट, कुठलीही फॅशन बघू शकत असेल तर आपल्याला विश्वास बसला नसता. बट टुडे इट्स अ रियालिटी. तसंच मी आता तुम्हाला सांगितलं की 25 वर्षांतर जग कसं असेल. सो बाय द टाईम इंडिया विल बी 100 years ऑफ यंग डेमोक्रेसी. कारण अमेरिका इज अ 400 year old और ब्रिटिश इज मोर दॅन दॅट. तर नेमकं काय हे आपल्याला सांगता येणार नाही. की काही लोक अंदाज व्यक्त करतील आणि ते खरी असतील कदाचित. आय डोंट नो. आय हॅव नॉट सीन द फ्युचर. आय एम नॉट अ फ्युचरॉलॉजिस्ट. इफ ॲट ऑल मी वर्तमान काळाचा अभ्यास करणारा एक साधा प्रोफेशनल आहे. कदाचित असंही असेल की 25 वर्षानंतर आपल्याला सरकार असं सांगेल की तुम्हाला जेवढी वीज लागते त्याच्या 75% वीज
तुमच्या घरावर जे छत आहे किंवा आजूबाजूला जी जागा आहे त्याच्यातनं सोलारमधनं तुम्ही निर्माण करा. तुम्हाला पाणी जे लागतं त्यातलं 50% पाणी तुम्ही रिसायकल करून घ्या. 50% पाणी फक्त सरकार पोचवेल. जो तुम्ही कचरा घरात निर्माण कराल त्याची विल्हेवाट लावण्याकरता जर तुम्हाला महानगरपालिका हवी असेल तर कचरा टाकताना त्याचं वजन करून दिलं जाईल आणि एवढा कचरा आहे तर एवढा टॅक्स भरा. कारण आजच मुंबईला पाणी 175 किलोमीटरवरनं येतं आणि कचऱ्याचे जे सगळे प्लॅन्ट्स आहेत दे आर अबाउट 50 to 100 किलोमीटर्स. सो कॉस्ट ऑफ कॅरिंग दॅट इज व्हेरी ह्यूज. खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतील. ते आत्ताच झालेले आहेत. 2012 साली जेव्हा मी जर्नलिझममध्ये आलो त्यावेळी आठवड्यातून एखादी बातमी प्रलय, भूकंप किंवा सुनामी किंवा अशी महिन्यातनं एखाद्या वगैरे बातम्या असायच्या. आता आठवड्याचं काय दिवसाचं बुलेटिन जात नाही अशा बातम्यांशिवाय. की दिस इज अ रियालिटी अँड दिस इज गोइंग टू इन्क्रीज. हे सगळं वाढत जाणार आहे खूप मोठ्या प्रमाणात. एक ओव्हरशूट डे नावाची कल्पना आहे. ओव्हरशूट डे थोडक्यात तुम्हाला सांगतो, लेमॅन्स लँग्वेज. त्यामुळे ज्यांना याविषयी पूर्ण माहिती करायची ते ऑब्जेक्ट करतील, पण एक सर्वसामान्य माणसाला समजावं म्हणून मी सांगतोय की तुमचा 1000 रुपये जर पगार असेल तर तुम्ही किती खर्च करू शकता महिन्याला? 1000 रुपये खर्च करू शकतो. समजा तुम्ही 1100 रुपये खर्च केले तर काय झालं की तुम्ही पुढच्या महिन्यातनं उचल घेतलीत. पुढच्या महिन्यात तुम्हाला खर्च करायला 900 रुपयेचा आहेत, पण तुम्ही पुढच्याही महिन्यात 1100 रुपये खर्च केलेत तर तुम्ही त्याच्या पुढच्या महिन्यातनं 200 रुपये उचललेत. आपल्याकडे निसर्ग जे निर्माण करतो 31 डिसेंबरपर्यंत 1 जानेवारीपासून ते आपण 31 डिसेंबरपर्यंतच कन्झ्युम केलं पाहिजे. आत्ता आपण पुढच्या वर्षीच्या 21 ऑगस्टपर्यंत निसर्ग जे निर्माण करतोय ते ओरबाडून काढतोय. अँड दॅट्स अ डिझास्टर. सो ऑब्वियसली नेक्स्ट जनरेशन्स 25 years फ्रॉम नाव, जसं आज आपल्याला मोबाईलचं एक अप्रूप असण्याचा काळ देखील आता ओसळला, तसा तो एक पर्यावरणवादी लिव्हिंग हा एक वेगळा नवीन कन्सेप्ट येईल. त्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रिडिक्ट द फ्युचर. काय नेमकं येईल सांगता येत नाही. आणि त्या परिपेक्षात भारत आणि तुमच्यासमोरची आव्हानं हे खरंच खूप कठीण आहे. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. 50पेक्षा जास्त देश मी फिरलो आणि प्रत्येक वेळी मी जेव्हा परत यायचो, म्हणजे एकट्या अमेरिकेला 86 वेळा गेलो आहे, आणि प्रत्येक वेळी जेव्हा परत यायचो तेव्हा मनात एक खिन्नता असायची. हे छोटे छोटे देश हो, स्वीडन वगैरे असे, आणि त्या देशातली समृद्धी पाहिली की काहीही नाही त्यांच्याकडे. ज्यांच्याकडे एक कोकोचं झाड नाही तो देश जगातली सर्वात जास्त चॉकलेट्स बनवतो. जस्ट इमॅजिन. ज्या देशाची लोकसंख्या कर्नाटकापेक्षा कमी आहे ते जगाचं फायनान्स मॅनेज करतं. हे सगळं पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर उतरल्यानंतर जो भारत दिसायचा त्यांनी एक विषण्णता यायची. एक काळ आय लिटरली यूज टू लिव्ह आउट ऑफ सूटकेसेस. म्हणजे मुंबई लंडन, लंडन पॅरिस, पॅरिस जिनिव्हा करून घरी यायचो. पुन्हा सौदी अरेबिया, तिथून अर्जेंटिना आणि लॅटिन अमेरिकेतले देशसुद्धा आपल्या पुढे. आय यूज टू फील व्हेरी बॅड. आणि 1990 साली जेव्हा आमचा सगळा वर्ग, आम्ही ग्रॅज्युएट झालो सगळेजण, आणि बरेचसे लोक तिथले अमेरिकेला सेटल झाले आणि मलाही संधी होती आणि निग्रहाने मी परत आलो. स्पेशली वेन आय वॉज गिवन द सिटिझनशिप ऑफ ब्राझील. एक संपन्न आयुष्य, कारण त्या प्रकारची जी गाडी तेव्हा मी पहिल्या महिन्यात चालवत होतो, 4 व्हील ड्राईव्ह कार, तेवढी अजूनही कदाचित मला अफोर्ड करता येत नाही आहे. सो मी परत आलो आणि मला खंत वाटायची प्रत्येक वेळी की यार गलती करी आपने. जसं आता जे 60चे आहेत ते चुकून बेवॉच नावाचा चॅनल बघतात तेव्हा त्यांना खंत वाटते, वी आर ऑन द रॉंग साईड ऑफ 60. वी ॲक्सेप्ट इट. काही देश वर्षानुवर्ष गरीब, काही देश वर्षानुवर्ष सुपर विकसित, काही देश वर्षानुवर्ष विकसनशील. भारताचा उल्लेख हा नेहमी येस दे आर अ डेव्हलपिंग नेशन अँड इट यूज टू हर्ट मी. असा खूप त्रास व्हायचा मला की किती वर्ष ना, म्हणजे मी 30 वर्ष ऐकतोय. माझ्या वर्गातली मुलं सगळी संपन्न राष्ट्रात गेली, कोणी आफ्रिकेत गेलेलं नाही सेटल व्हायला. आणि मग त्यांनी जे त्यांच्या आयुष्यात मिळवलं ते पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं यार आपली गलती करी. मी तिकडे राहायला पाहिजे होतं. म्हणजे त्या देशाची अचिव्हमेंट्स, त्यांच्यातलं एज्युकेशन, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांचं गव्हर्नन्स, द काइंड ऑफ पॉलिटिशियन्स दे हॅव, द काइंड ऑफ डेमोक्रेसी दे हॅव. आणि खूप खंता व्हायचो मी. आणि प्रत्येक वेळी बाहेरून परत आल्यानंतर असं वाटायचं की यार कुछ तो गलत गया इस देश में, बहुत कुछ गलत गया. काय हे नेमकं समजत नव्हतं.
परंतु त्याच काळात मी एक पुस्तक वाचलं, मायकेल पोर्टर, खूप जाडं पुस्तक आहे, कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑफ नेशन. प्रत्येक देश हा आत्ता असा का आहे आणि त्याचा जो खालपासून वरपर्यंतचा शिखर, पायतरी से शिखर की ओर, हा जर्नी कसा झाला आहे याचे त्याच्यात इकॉनॉमिक ॲनालिसिस होता. आणि मग मी भारताचं बघायला लागलो तर वी डिडंट स्टार्ट फ्रॉम द बॉटम, वी वर मेड टू गो टू बॉटम, असं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी आजूबाजूच्या काळाकडे मी बघायला लागल्यानंतर ठरवलं, नाही, आय नीड टू टॉक टू पीपल, मला लोकांकडे जाऊन बोललं पाहिजे हे. कारण हा जो काळ आहे तो हा एक प्रकारे पुनर्रचनेचा, पुनर्मांडणीचा आणि पुनर्निर्माणाचा काळ आपल्या नशिबात आलेला आहे. सो दॅट्स वाय आय एम सेइंग की दिस इज द मोस्ट एक्साइटिंग टाईम ऑल ऑफ अस आर लिव्हिंग. मी लहान असताना 2 घटना मला ठळकपणे आठवत आहेत. कदाचित जे आता 50शीत आहेत त्यांना तर त्या निश्चित आठवत असतील. आणि त्यातली पहिली म्हणजे 71 सालचं भारत पाकिस्तान युद्ध झालं. त्यावेळी मी अतिशय लहान होतो आणि त्यावेळी तो ब्लॅकआउट व्हायचा, सायरन वाजायचे आणि ब्लॅकआउट झाला की घराच्या पडदे ओढले जायचे, त्याला काळी काही हे लावलं जायचं आणि घराच्या माजघरामध्ये आणि स्वयंपाकघरामध्ये, म्हणजे किचन आणि हॉल, बरं का, मी हे शब्द जर कठीण वाटत असतील कोणाला तर सांगतो, म्हणजे की तर त्याच्यामध्ये आई तो भुत्या दिवा ठेवायची आणि त्याच्या उजेडात आम्ही गुपचूप बसून जेवणं करायचो आणि विमानाचे आवाज आले की भीती वाटायची की आपल्याच घरावर कोण बॉम्ब टाकतंय का. पण त्या काळात एक देशप्रेमाची भावना खूप निर्माण झाली. लाईक अ किड, जे आपल्याला पोलिओ ट्रिपल लस वगैरे देतात तशी ती एक नॅशनलिझमची लस जणू काही त्या 71च्या युद्धाने संपूर्ण भारताला टोचली आहे. त्यातला मी एक प्रोडक्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आणीबाणी. त्यावेळेला मी आय वॉज इन एज की मला समजत होतं आजूबाजूला काय घडतंय. पेपर वाचत होतो, रेडिओ ऐकत होतो, मोठ्यांच्या गप्पा शांतपणे ऐकत होतो, त्याची टिपणं काढत होतो. आणि मग त्यावेळेला 42वी घटना दुरुस्ती असेल, अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय असेल, हे सगळं मी जवळून पाहिलं. मग त्या नेत्यांची अटक, मग आमच्या अनेक नातेवाईकांना, आमच्या ज्या चाळीत मी राहायचो त्याच्या आजूबाजूच्या अनेकांना जेवणाच्या ताटावरून कसं खेचून नेलं ते मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि मग त्यांच्या घरातली आर्थिक विपन्नावस्था, हे सगळं पाहिल्यानंतर आय रिअलाइज की जगातली सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे आणि त्याचा गळा घोटला जाता कामा नये. आणि त्याच वेळेला एका घराणेशाहीबद्दल माझ्या मनात तीव्र आढी निर्माण झाली की द रूट कॉज टू रुईन द डेमोक्रेसी इज अ डायनेस्टी रूल. म्हणजे एकाच पिढीतल्या लोकांना, एकाच वंशातल्या लोकांनाच राज्य करायचा अधिकार मिळाला की मग पुढचा जर नालायक निघाला तरी तो राज्य करतो आणि मग तो हे करतो. ह्या दोन्हीचा एक खूप मोठा परिणाम. एकीकडे राष्ट्रभक्तीची लस टोचली गेलेली, दुसरीकडे डेमोक्रेसीचं महत्त्व कळलेलं. आणि तशात परमेश्वर कृपेनी आणि शिक्षणामुळे नोकरी अशी मिळाली की मला दर आठवड्याला एका देशात जायला लागलं अनेक वर्ष. आणि प्रत्येक वेळी येताना खंतावणं आणि त्यात पुन्हा देशप्रेमाची लस असल्यामुळे संधी असूनही नाही, मी परदेशात जाणार नाही, मी इथेच राहीन, इथेच करीन. तर आतला आत कुठेतरी कुढणं चालू होतं आणि तो पश्चिमेचा सूर्य नेहमीच आकर्षक वाटायचा. आणि त्याच वेळा देशांतर्गत भ्रमंती सुरू झाली आणि त्या देशांतर्गत भ्रमंतीमध्ये खूप अशा गोष्टी मी पाहिल्या की ज्याच्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो, की ज्या कधीही मी पाहिलेल्या नव्हत्या. जे चित्रपट मी पाहिले त्याच्यात ते नव्हतं, ज्या कादंबऱ्या वाचल्या होत्या लहानपणापासून त्याच्यात ते नव्हतं, ज्या कविता ऐकल्या त्याच्यात ते नव्हतं. आणि सिरोंच्यामध्ये मीठ परवडत नाही किंवा मीठ पोचत नाही म्हणून लाल मुंग्या कुटून त्या मीठ म्हणून घातल्या जातात. मग पुढे जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये काम करायला लागलो, माझी पत्नी सुद्धा काम करायला लागली, शी इज अ डॉक्टर. आणि तेव्हा तिने सांगितलेला किस्सा ऐकला आणि अंगावर शहारलो की शेतामध्ये काम करता करता अरुणाचलमध्ये एका व्यक्तीच्या डोळ्यात कूस गेलं, कूस, आणि ते ठुसठुसत होतं. विचार करा, साधा केस जरी अडकला पापणीचा तरी आपल्याला कसं अस्वस्थ होतं. आपण लगेच तो काढायचा प्रयत्न करतो आणि 2-2 महिने तो माणूस तसाच रोजगारावर जातो, काम करतो एक डोळा बंद करून. का तर ते काढण्याचं कसब जे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे आहे, तो ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट 2 महिन्यांनी एकदा येणार आहे.
सो आय रिअलाइज की अशा प्रकारे आपण 30-40 लाख लोकांना असं अंधारात नाही ठेवू शकत 70 वर्षानंतर. इसका मतलब है कुछ तो गलत गया हमारा. हमारी प्रायोरिटीज बहुत बदली. प्रगतीची दिशा, गती आणि केंद्रबिंदू हे शब्द जाणीवपूर्वक वापरतोय. प्रगतीची दिशा, केंद्रबिंदू आणि गती ही तिन्ही चुकली. त्याच काळामध्ये ब्रिटिश विद्यापीठांशी संपर्क झाला आणि तिथे एक रिसर्च वाचला मी. थँक गॉड तो ब्रिटिशांनीच केलेला आहे, ऑक्सफर्डमध्येच केला गेलेला. आणि त्यांनी असं सांगितलं की 1757ला आपल्याकडे प्लासीची लढाई झाली आणि रॉबर्ट क्लाईव्ह नावाचा एक अतिशय सामान्य मुलकी कम लष्करी अधिकारी हा मग पुढे भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्या रॉबर्ट क्लाईव्हच्या काळापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 1947पर्यंत ब्रिटिशांनी जी लूट केली, आपली लूट, त्याचा आजच्या काळात जर संदर्भ शोधला तर ती संख्या फक्त $45 ट्रिलियन एवढी आहे. सो वी आर करंटली ॲट $3.5 ट्रिलियन. सो यू कॅन इमॅजिन किती पटीनं आपल्याला लुटण्यात आलं. मग मी परत पुस्तक वाचलं, जगभरातल्या मेट्रोंचा इतिहास. मेट्रो म्हणजे मेट्रो जे अंडरग्राऊंड वगैरे जातात त्याचा. लक्षात आलं की 1800 शतकाच्या एंडला लंडनमध्ये मेट्रोचं जाळं उभं राहिलं होतं. मग प्रश्न आला की माझ्याकडे मुंबईत मेट्रो यायला 2012 साल का उजाडलं. सो कुछ तो गलत गया 70 साल में, कुछ तो गलत गया. सो आर वी अ पुअर नेशन ऑल द टाईम. आम्ही एवढे भिकारी आहोत की मग मी जेव्हा इतिहास वाचायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की 47 सालीसुद्धा जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जागतिक व्यापाराच्या आमचा जो हिस्सा होता देश म्हणून तो 4% होता आणि तोच औरंगजेबाच्या काळात 25% होता. आणि नंतरच्या 20 वर्षात तो 4% आकडा टिल 1967 or 70 केम डाऊन टू 0.4%. 4%वरून घसरत खाली आलो. आणि जर कोणाला ह्यातल्या कुठल्याही स्टेटमेंटला चॅलेंज करायचं असेल तर लिहून ठेवा, नंतर सगळ्याचे पुरावे मी इकडे आणलेले आहेत. सो आय एम रेडी टू गिव्ह इट टू यू. त्याच वेळा एक पुस्तक वाचलं मी की आशियामधल्या रिचेस्ट लोकांचा इतिहास, अगदी 19व्या शतकाच्या पहिल्या दशकापासून. आणि त्यात मी पाहिलं तर 47 साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आशियातले टॉप 5 रिच लोक जे होते की ज्याच्यात आज अंबानी वगैरे यांची नावं आहेत, तर त्या 5 पैकी 3 भारतातले होते आणि त्यातले 2 कलकत्त्याचे होते, 1 मुंबईचा होता. म्हणजे वी वेअर 4% इकॉनॉमी. वी वेअर काय म्हणू ज्याला आपण रिच इन टर्म्स ऑफ वेल्थ ॲक्युम्युलेटेड बाय 1 पर्सन. आणि अशा काळात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. परंतु त्यानंतरच्या काळात जर एका मोठ्या समाजाला आपण साधं मीठ पोचवू शकत नसेल आणि साध्या बेसिक नीड्स देऊ शकत नसू तर कुठेतरी आपल्या प्रायोरिटीज, दिशा, गती आणि केंद्रबिंदू ही चुकली. मी जेव्हा जर्मनीहून जायचो आणि तर तेव्हा या विमानामध्ये ते एअरलाईनची एक अशी माहिती काहीतरी ती पुस्तिका असते. एअरलाईन दर महिन्याला ते बदलतात. त्याच्यामध्ये इव्हेंच्युअली इफ यू फ्लाय बाय जर्मन एअरवेज ते जर्मनीची माहिती असते. आणि असं लक्षात आलं की जर्मनी त्याची साईज आणि पॉप्युलेशन कर्नाटकाच्या बरोबरच आहे. जस्ट लुक ॲट द पॅरामीटर्स ऑफ कर्नाटक अँड जर्मनी. हे जर्मनी कुठे पोचलं आहे आणि कर्नाटक कुठे आहे. आणि कर्नाटक हे त्यात भारतातलं प्रगत टॉप 10मध्ये येऊ शकेल असं आहे. मग जी राज्य आत्ता निर्माण झाली, जी राष्ट्र आत्ता निर्माण झाली, मग अमेरिका स्टार्ट लिडिंग इन IT, फिनान्स, मॅनेजमेंट. जर्मनी बिकेम लीडर्स इन प्रिंटिंग. कोणी मेन्स ह्या गावी गेले असतील जर्मनीच्या, त्या गावाच्या रेल्वेला तुम्ही पोचलात आणि वरती आलात की असं एक मोठा बोर्ड आहे माहिती आहे, त्याला टणत्कार म्हणतात जर्मनीचा. त्यात तसं लिहिलं आहे की वी टॉट द वर्ल्ड हाऊ टू प्रिंट. कारण जर्मनीतल्या त्या मेन्स या गावी 1496 साली पहिली प्रिंटिंग प्रेस गटेनबर्गनं काढली आणि पहिला बायबल तिकडे छापलं गेलं. ऑफकोर्स इट टूक लॉट ऑफ टाईम, पण दॅट वॉज द स्टार्ट ऑफ इट. त्यामुळे ज्ञान पोर्टेबल झालं
आणि मौखिक परंपरेच्या ऐवजी ते कागदावर आलं आणि कागदावरून भाषा लिपी वगैरे सगळंच पुढे विकसित होत गेलं आणि शाळांची गरज अधोरेखित झाली. शाळा आल्या, या गोष्टी सगळ्या आपल्याला माहिती आहेत. असं लक्षात आलं की जर्मनी किंवा ह्यांचा इतिहास वाचताना की हे काही ॲक्सिडेंटनी झालं नाही. म्हणजे सहज बसला होता आणि मग कोणतरी म्हणलं चला आपण हे करूया. म्हणजे असे आपल्याकडे काही ॲक्सिडेंटल मुख्यमंत्री होतात ना असे, म्हणजे अचानक शरद पवार घरी येतात, सांगतात तुला मुख्यमंत्री व्हायचं आहे. तो म्हणतो ओ बाय ऑल मीन्स, मी नाव घेतलेलं नाही आहे कोणाचंही. सो असं ॲक्सिडेंटली नाही होत जगात. दॅट मीन्स दे वर वर्किंग व्हेरी हार्ड फॉर इट. याचा अर्थ त्यांनी आपले कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस नीटपणे शोधून काढले आणि केअरफुल प्लॅनिंग, विलक्षण एक्झिक्युशनची ताकद, एक पारदर्शी कारभार, उत्तम विजनरी राजकारणी आणि सजग नागरिक यांच्यामुळे दशकानुदशकांच्या प्रयत्नातून ते देश तिकडे पोहोचले आणि विकसित कायमचे बनले. आणि आपण कायमचे अविकसित आणि विकसनशील राहिलो. आणि एव्हरी 6th पर्सन इज इंडियन ऑन दी अर्थ. 15% पॉप्युलेशन आणि वी आर नॉट इवन 5% ऑफ द वर्ल्ड ट्रेड इवन टुडे. मग ह्या सगळ्याचा अभ्यास करला आणि मग ती खंत वाढत गेली. ती अगदी अलीकडच्या करोनापर्यंत होती. तुम्हाला मी सांगतो, करोनाने मात्र माझं या देशाबद्दलचं मत प्रचंड बदललं. जनता चमत्कार घडवू शकते याच्यावर माझा विश्वास बसला. शासन मनात आणलं तर करू शकतं याच्यावर माझा विश्वास बसला. पहिली जी वेव आली एप्रिल 20 to नोव्हेंबर 20, बरोबर, त्याच्या सुरुवातीला एक रिपोर्ट आला होता. त्याला अनेक वृत्तपत्रांनी मथळ्याची बातमी केली होती, हेडलाईन, आणि तो जॉन हॉपकिन्स यांच्या नावाने होता. आणि त्यात दिलं होतं की 40 कोटी भारतीय मृत्युमुखी पडणार आहेत. आजही तो कागद, तो वर्तमानपत्र आणि त्यावर त्या महान संपर्काचा अग्रलेख माझ्याकडे सेव्ह केलेला आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो. जर्नलिस्ट डोंट मेक मिस्टेक इन रेकॉर्डिंग. आणि नंतर 8 दिवसांनी बातमी आली. जॉन हॉपकिन्सनी सांगितलं की नाही, असा काही रिपोर्ट आम्ही केलेला नाही. तोपर्यंत मोजो किट घेतलेल्या अनेक महिला पत्रकार गावागावात फिरून चितेच्या समोर उभं राहून जनतेमध्ये घबराट पसरवत होत्या की हा देश बर्बाद होणार, कारण इथे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर नाही, इथे वॅक्सिन नाही, मुखपट्ट्या नाहीत, व्हेंटिलेटर की तो बात दूर आहे, डॉक्टर नाही, बेड्स नाहीत, आणि वी आर अ डिझास्टर. आणि एक परफेक्ट टूल किट या देशात चालू झालं. आणि खरोखरच त्या काळात कोणी कोणाला भेटत नव्हतं. जे होतं ते इंटरनेटवर होतं, टेलिव्हिजनवर होतं. मग त्याच्यानंतर पहिली वेव्ह तर दणका देऊन गेली. दुसरी वॉज मोर डेडली, विच इज मार्च-जून 21. त्याच्यात अनेक मृत्यू झाले, ऑक्सिजन नाही ही परिस्थिती. आणि मग जानेवारी 22 मागच्या वर्षी आली ती एक छोटीशी, लिटल लेंदियर बट लेस डेडली अशी वेव्ह आली. आणि या तिन्ही काळामध्ये एका विशिष्ट कंपनीची, नाव घ्यायलाही हरकत नाही, फायझर कंपनीचीच लस आपण घेतली पाहिजे याच्याकरता या देशातला एक मोठा वर्ग आग्रही होता. आणि त्यांचे टेलिव्हिजनचे शोज, त्यांचे एडिटोरियल्स, त्यांचे पॉलिसी मेकर्सची पार्लमेंटमधली भाषणं, या सगळ्यामागे मला मग एक कॉर्डिनेटेड एफर्ट दिसायला लागला. आय सेड येस, देर इज अ डेफिनेट डिझाईन बिहाइंड दिस. अँड दे स्टार्टेड की हे केलंच पाहिजे आपण. पण जेव्हा हे सगळं संपलं आणि मी ह्याचा करोनाचा लेखाजोखा मांडायला लागलो, त्यावेळेला असं लक्षात आलं की द बेस्ट टायमिंग, अचूक टायमिंग जर लॉकडाऊनचं कुठल्या देशानं साधलं असेल तर या यादीत भारताचं नाव नंबर 1ला होतं. डिसिप्लिन मास्क युसेज, इंडिया वॉज ॲट द टॉप. क्विक मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन, गावोगावी, मग ती मेगा, आमच्या ठाण्याला तर पार्किंग एरियामध्ये आणि मोठ्या मैदानात, त्यात काही भ्रष्टाचार झाला, तो भाग आपण नंतर घेऊया. पण हे सगळं झालं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हेंटिलेटर्स निर्माण झाले. जुगाड पद्धतीने अहमदाबादमधल्या एका गुजराती मित्रांनी आमच्या कार्डबोर्डचे बेड्स निर्माण केले, इझी टू ट्रान्सपोर्ट अँड 1 minute टू इन्स्टॉल. आणि असे हजारो बेड्स त्यांनी निर्माण केले. PPE किट्स निर्माण झाली.
आणि वॅक्सिन निर्माण झाली आणि दॅट वॅक्सिन आल्यानंतर त्याचं अप्रुव्हल WHO देईना आणि इट वॉज अ डिझास्टर. आणि पुढे तीच वॅक्सिन आपण 110 देशांना पाठवली. लस मैत्री या नावाखाली वसुधैव कुटुंबकम. अजूनही कोणाला जर शंका असेल तर WHOचा त्या काळातला रिपोर्ट काढून बघा, मी डाउनलोड करून ठेवलेला आहे. भारताचा मृत्यूदर कोरोनाचा हा इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांच्यापेक्षा कमी आहे. वी वेर लेस दॅन 1.1, अमेरिका वॉज मोर दॅन 4%. म्हणजे एवढी इन्फ्रास्ट्रक्चर, एवढं मेडिकल एड असून ते 4% मृत्यूदर आणि आपण काहीही नसताना 1% मृत्यूदर. कुछ तो है इस देश में, कुछ तो है. आणि जी लस बनवायला 15 वर्ष लागतात ती फ्लॅट 18 महिन्यात तुमच्याकडे डिलिव्हर झाली. एक मला अग्रलेख आठवतो एका महान आद्यकालीन संपादकाचा की ही आता लस दिली जाणार आणि ती लसीकरणाला 5 वर्ष कशी लागतील असा तो अग्रलेख आहे. तोही मी सेव्ह करून ठेवला आहे. या देशामध्ये एक दिवस असा आला की ज्या दिवशी आपण 2,70,00,000 लोकांना एका दिवसात वॅक्सिनेट केलं आणि फुकट केलं. त्यावेळेला ही लस ही एका विशिष्ट व्यक्तीची लस आहे आणि ह्याच्यामुळे इम्पॉर्टन्सी येईल, त्यामुळे ही लस घेऊ नका, ये लस हम नहीं लेंगे असं उत्तर प्रदेशातल्या महान नेत्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं. त्यांचे ट्विटही मी सेव्ह करून ठेवलेले आहेत. अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सी इट युअर सेल्फ. आम्हाला रेमडेसिवीर प्रोक्युअर करायला संधी द्या, 3 महिने वाया घालवले. पहिलं पत्र अरविंद केजरीवाल. रिमेंबर, जर्नलिस्ट डोंट मेक मिस्टेक इन फॉरगेटिंग. नो, वी जस्ट जॉट डाऊन एव्हरीथिंग. आणि मग असं लक्षात आलं की फायझरची लस घेणे, जॉन हॉपकिन्स या सगळ्या मागे, आणि इथे पुन्हा वॅक्सिन परदेशातनं आणण्याकरता राज्यांचा, कारण हेल्थ इज अ स्टेट सब्जेक्ट, त्यामुळे टेक्निकली स्पीकिंग दे वर करेक्ट. सुप्रीम कोर्टात केस गेलेस तर केंद्र सरकार हरलं असतं, नो डाऊट ऑन दॅट. पण आफ्टर 2 months दे रिअलाइज की आपल्या टेंडरला कोणी रिप्लायच करत नाही आहे. देन द बॉल वॉज इमिजिएटली थ्रोन. बाय दॅट टाइम द सेकंड वेव्ह वॉज हिटिंग अस. आणि तरीसुद्धा कुठलाही पूर्वानुभव नसताना या देशाने, या देशाच्या नेतृत्वाने एक प्रचंड मोठी ही जी आपत्ती होती, वर्स्ट इन द सेंचुरी, ती पेलली. इतकी की ज्यांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडला जर आम्ही वॅक्सिनेट करायचं ठरवलं असतं तर अवघ्या 7 दिवसात अख्ख्या इंग्लंडला वॅक्सिनेट केलं असतं. आणि सुदैव म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे डिसइंटिग्रेट होतील, हे बर्बाद होतील, टोळी युद्धात मरतील, अशा प्रकारचे उद्दाम उद्गार काढणाऱ्या आणि बंगालच्या त्या उपासमारीत मेलेल्यांचा आकडा 40 लाखावर पोचल्यानंतर मार्जिनमध्ये लिहिणाऱ्या गांधी मेले का नाही असं उद्दामपणे लिहिणाऱ्या चर्चिलच्या खुर्चीवर एक भारतीय वंशाचा माणूस जाऊन बसला. नियती सूड उगवते म्हणजे काय ना, तेही मी डोळ्यांनी बघितलं. मग असं लक्षात आलं की दिस इज नॉट अ फर्स्ट टाईम वी फेस द अटॅक. हा एक साथीचा हा एक रोग होता, तो पसरवला होता का काय चायनीज, त्याच्यावर एक वेगळं मी व्याख्यान देऊ शकेन की वेदर इट वॉज रिअली माल फंक्शन्ड. परंतु 1000 वर्ष या देशावर वेगळ्या प्रकारची आक्रमणं झालेलीच आहेत. सिकंदर आला, तो परत गेला. मोहम्मद बिन कासिम आला, तो परत गेला. गजनीचा मोहम्मद घोरी आला, त्यांनी 21 वेळा आपल्याकडे सोरटी सोमनाथचं मंदिर लुटलं आणि ऑन द वे परत जाताना जेवढी राज्य होती त्या राज्यातलं सोनं, नाणं, जड जवाहिरात, सुंदर स्त्रिया सगळं पळवून नेलं. आणि 2000 साली आमचं जेव्हा विमान हायजॅक केलेलं होतं तेव्हा त्या आजारी प्रवाशांना क्रोसिन, कोडोपायरिन आणि मिनरल वॉटर पाहिजे होतं, ते अफगाणिस्तानला देता नाही आलं. आणि त्याच वर्षी परदेशातले 300 सॅटेलाईट लॉन्च करून भारताने $300 मिलियन एवढं परकीय चलन कमावलं होतं.
तेव्हा लक्षात आलं की आक्रमण करून संपत्ती लुटता येते, ज्ञान लुटता येत नाही. ते हाडीमाशी असावं लागतं. आणि ते रुजवलेल्या शंकराचार्यांच्या नावानं असल्या हॉलमध्ये हा विचार मांडतो, ह्याला एक वेगळं महत्त्व आहे. असे अनेक लोक आले आपल्याकडे. मंगोल असला तैमूर आला. तैमूर म्हणजे तो तैमूर. हा आजकाल सांगायला लागतं की तैमूर. तर बाबर आणि नंतर ब्रिटिशर्स आले, फ्रेंच आले, डच आले, पोर्तुगीज आले. मला मध्यंतरी एका अमेरिकन विद्यापीठामध्ये भाषण देत असताना असं विचारलं की वाय यू आर सो ग्रेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मी त्यांना सांगितलं होतं की 16व्या शतकात आमच्यावर 4 वंशांनी राज्य केलं. फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांनी 150 वर्ष राज्य केलं. त्यांनी राज्य का केलं? कारण त्यांनी समुद्रावर राज्य केलं. मोठे मोठे नौका बांधल्या, बंदरं बांधली, शस्त्रास्त्र इकडून तिकडे नेली. 21व्या शतकाचा महासागर इंटरनेट आहे, कम्प्युटर्स आहे. आणि तो सर्वात जास्त कोणाला लवकर कळला असेल तर 16व्या शतकात जशा तुम्ही नौका बांधल्यात तसे आम्ही IT गव्हर्न करणारे मेंदू 21व्या शतकात निर्माण केले. दॅट्स वाय वी आर द वर्ल्ड लीडर्स इन दिस. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या सगळ्यांची आक्रमणं पचवली. पुढे 1608मध्ये ब्रिटिश इंडिया ही राज्य करण्याकरता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आणि मग तो सगळा पुढचा इतिहास, राजापूरला शिवाजी महाराजांवर त्यांनी जो हल्ला केला, हे सगळं आपण पाहिलं. हे तुम्हाला अशा करता सांगतोय की न समोर आलेल्या अशा गोष्टी आता मी तुमच्यासमोर मांडणार आहे. अशी 160 कुटुंब की ज्या कुटुंबातच साटेलोटं होतं आणि तेच 543 जागांवर कोण निवडून जाणारे ठरवतात. महाराष्ट्रात 72 अशी कुटुंब की जे ठरवतात 288मध्ये बहुसंख्य आमदार कोणाचे असतील. 40 अशी कुटुंब की जी ठरवतात या देशाची सुप्रीम कोर्टाची आणि इतर डिस्ट्रिक्ट कोर्टांची आणि हायकोर्टाची रचना कशी असेल आणि त्याचे चीफ जस्टिस आणि जज कोण असतील. आणि ह्या रचनेला आत्तापर्यंत कोणी हात लावलेला नव्हता. बिकॉज इट वॉज अ क्लिअर बॉनहॉमी बिटवीन द गव्हर्नमेंट अँड दिस सिस्टम टू टेक केअर ऑफ इच अदर. सो यू डोंट स्क्रॅच माय बॅक, आय डोंट स्क्रॅच युअर बॅक, यू बी हॅपी, आय बी हॅपी. आणि हे सगळं असंच चालू राहिल्यामुळे कुठलं सरकार आलं आणि कुठलं गेलं याचा जनतेवर काहीच फरक पडत नव्हता. सो वेदर इट वॉज ब्रिटिशर्स ऑर वेदर इट वॉज इंडियन. आणि अशा काळात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी 85% भारत खेड्यांचा होता, गरीब होता, साक्षरता खूप कमी होती, निरक्षरता खूप जास्त होती, इंडस्ट्री फ्लरिश झालेली नव्हती, चांगले उद्योजक होते परंतु ते दबलेले होते. अशा वेळेला आमच्यासमोर विकासाची 2 मॉडेल होती. लिसन इट व्हेरी केअरफुली. त्यातलं एक मॉडेल होतं की स्वयंपूर्ण खेड्यांचा विकास. या खेड्यातल्या उद्योजकतेला तुम्ही वाव द्या, शहरातल्या उद्योजकतेला वाव द्या, मेक देम बिग. दुसरं होतं ते सोव्हिएट सेंट्रलाइज प्लॅनिंग कंट्रोल. एव्हरीथिंग विल बी सेंट्रलाइज कंट्रोल. आणि आम्ही तेच करायला सुरुवात केली. त्यामुळे 17 सेक्टर्स 1956 सालची इंडस्ट्री पॉलिसी काढून बघा, ज्या कोणाला मिळणार नाही त्यांच्यासाठी डाउनलोड केलेली आहे. त्यात 17 सेक्टर्स ही सरकारसाठी सील करून टाकली. फक्त सरकारच बार. आमच्या मुंबईला तर दूधसुद्धा सरकार पुरवायचं, पाणी सरकार पुरवतं, रेल्वे सरकार चालवतं, विमानं सरकार चालवतं, शाळा सरकार चालवतं, देवस्थानं सरकार चालवतं. सो एव्हरीथिंग सेंट्रली कंट्रोल्ड. स्कूटर्स सरकार बनवणार. तुम्हाला बनवायचं असेल तर लायसन्स राज, आणि त्या लायसन्समध्ये तुम्हाला किती बनवता येईल याचाही हिशोब ठरलेला. त्यामुळे एका कुटुंबाला जर स्कूटर बनवायची परमिशन मिळाली तर दुसरा कोणीही असेल तरी त्याला परमिशनच मिळणार नाही. व्हॉट एव्हर ग्रेट टेक्नॉलॉजी ही मे हॅव, सो यू विल नेवर गेट अ गुड प्रोडक्ट. आणि मग
त्याच्या मोनोपॉलीतनं जो पैसा येईल लायसन्समधून तो राजकीय हत्यार म्हणून वापरून सत्ता आभारीत ठेवायची. व्हॉट अ वंडरफुल सिस्टीम. रिझल्ट काय झाला? PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग नावाचे पांढरे हत्ती निर्माण झाले. सरकारी उद्योगांचा तोटा हा प्रचंड प्रचंड झाला. या 47 ते 57, 67, 77 या 30 वर्षात आमचं दर डोई उत्पन्न फक्त 1.1%नी वाढलं. पॉप्युलेशन 3.5%नी वाढली आणि इकॉनॉमी हार्डली 4.5 to 5%नी वाढली. आणि त्याच काळामध्ये आशिया मात्र 6.5% वाढला. अँड इमॅजिन, जपान रुईन झालेलं होतं सेकंड वर्ल्डमध्ये, चायना रुईन झालेलं होतं. We were the only country which was the hope of Asia and we collapsed. So we were a failed state when we entered 70s. All the dreams were shattered. वस्तूंचा तुटवडा, महागाई, साठेबाजी, लायसन्स राज, हे नाही करायचं, ते नाही करायचं, काय नाही करायचं याची यादी, काय करता येईल यापेक्षा जास्त, एज्युकेशन द्यायचं ते पण सरकारनीच, सगळं एव्हरीथिंग कंट्रोल्ड बाय द गव्हर्नमेंट. रेडिओवर कुठली गाणी वाजवली जातील हे सरकार ठरवणार आणि जे त्याच्या विरोधात असेल त्यांना अटक केली जाणार. आठवा किशोर कुमारची अटक. एम आय राईट? या सगळ्याचा परिणाम असा झाला की ये जो दबी हुई आवाज थी, तो जो एक अँगर होता, तो अँगर त्या काळच्या एका पिक्चरमध्ये बाहेर पडला. त्या पिक्चरचं नाव होतं दीवार. त्या दीवारमध्ये डोळ्यातून आग ओघत तो म्हणतो, ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. तेव्हा टाळ्या आणि शिट्ट्या पडल्या. जंजीर असेल, दीवार असेल, शोले असेल, हे पिक्चर का हिट झाले? कारण 30 वर्षाच्या दबलेल्या व्यवस्थेचा तो उद्रेक होता आणि तो बरोबर सलीम जावेदनी पकडला. सो दिस वॉज द रिफ्लेक्शन. अर्थातच पॉप्युलेशन वाढत होतं 3.5%, जे रिप्लेसमेंट रेटच्या कित्येक पटीने जास्त होतं. सो वी वर प्रोड्युसिंग 1 स्वित्झर्लंड एव्हरी 3 months. ही आपली दॅट वॉज द डुबियस हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणून आम्हाला जगात हिणवलं गेलेलं होतं. आणि त्याच काळामध्ये आमचं कर्ज वाढलं, इतकं वाढलं की ते जवळपास $80 billion इतकं वरती गेलं. परकीय गंगाजळी जवळपास संपुष्टात आली आणि त्यामुळे 90 साली आमचं सोनं गहाण टाकून जगण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय उरला नाही. 8वा ते दिवस. आणि त्यात सोनं ट्रान्सपोर्ट करताना त्याचा इन्शुरन्स काढला नव्हता, त्याची सुरस कहाणी नंतर एका RBI गव्हर्नरनी, डेप्युटी गव्हर्नरनी लिहिलेली होती. त्यावेळेला आमचा GDP फक्त $250 billion होता. फॉर युअर इन्फॉर्मेशन तो आज $4.5 trillion इतका मोठा आहे. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की 50 ते 80 या दशकात आशिया खंड वाढला, जपान चायना वाढली आणि चायना तर 77 साली त्यांनी हे सगळं लक्षात आलं की हे असं इनवर्ड लुकिंग आणि सगळं सरकार ह्याच्यानी काय चालणार नाही. सो दे ओपनड अप अँड दे ओपनड अप इन अ व्हेरी सिस्टमॅटिक मॅनर. मी चायनाला जवळपास 25-27 वेळा गेलो. आय हॅव स्टडीड दॅट कंट्री इन अ ग्रेट डेप्थ. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डू बिझनेस विथ दॅम. They are copycat masters and they copy you within no seconds and there is no law you can fight. पहिली 5 वर्ष त्यांनी ॲग्रिकल्चरवर फोकस केला आणि अक्षरशः शेतकऱ्यांचं उत्पन्न त्यांनी डबल करून दाखवलं. ही रियालिटी आहे. पुढच्या 10 वर्षात त्यांनी फोकस केला असेल तर SEZs काढली, मोठे प्रचंड मोठे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स काढले. म्हणजे एक मैल शेड आहे आणि त्याच्यात मेकॅनिकलसारखी माणसं काम करतात. वुमन पार्टिसिपेशन इन लेबर हे पहिल्यांदा तिकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आलं. सो देअर मॅन्युफॅक्चरिंग बेस बिकेम दी अट्रॅक्शन. 3rd डिकेडमध्ये दे फोकस ऑन एक्सपॅन्डिंग द इन्फ्रास्ट्रक्चर अँड सप्लाय चेन. त्यावेळेला चालू करायच्या आधी त्यांची लॉजिस्टिक कॉस्ट होती. एखादी वस्तू जर तुम्ही 10 रुपयाला घेतली तर त्यातले 15% त्याच्या लॉजिस्टिकला जायचे. ते त्यांनी 5.5% आणले. थँक्स टू रोड नेटवर्क, थँक्स टू रेल नेटवर्क, थँक्स टू एव्हरीथिंग. त्यानंतरच्या दशकामध्ये त्यांनी फोकस केला आणि 1000 उत्तम विद्यापीठं निर्माण केली.
त्यातल्या काही विद्यापीठांची स्वतः मी सामंजस्य करार केलेले होते, ZA बिर्डा बीजिंगमध्ये, आणि अतिशय उत्तम दर्जाचं एज्युकेशन त्या देशात निर्माण झालं. नंतर मी आकडे पण देईन की आपल्याकडे आत्ता 1000 विद्यापीठ आणि त्यांच्याकडे 20,000 विद्यापीठ, एवढी गॅप आहे. आणि शेवटचं त्यांनी आत्ता जो फोकस केला इज अ हायटेक इंडस्ट्री. या सगळ्यामुळे दे बिकेम वन ऑफ द, किती सिस्टमॅटिकली काम केलं बघा 77 सालपासून, आणि आम्हाला ओपन अप व्हायला 91 साल आलं. आता माझा सवाल आहे मगाशच्या माझ्या प्रश्नावर की प्रगतीची दिशा, केंद्रबिंदू आणि गती ही आमची चुकली का? 91 साली तुम्ही ओपन अप केलं, 61 साली का नाही केलं, 51 साली का नाही केलं? समथिंग वेंट रॉन्ग, टेरिबली रॉन्ग. लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई है. आयुष्यभर माझ्या वडिलांनी अशी स्कूटर चालवली, आणि आय एम शुअर ऑल ऑफ यू वुड हॅव, की ती तिरपी केल्याशिवाय चालू व्हायची नाही. बरोबर आहे? आई शपथ, भीती वाटते. यांना जर विमान बनवायचं लायसन दिलं असतं, विमान पण असं करावं लागलं असतं. बरोबर आहे ना किरण? आठवतं का? ती अशी स्कूटर करायला लागायची, आणि ती सुद्धा 2 वर्ष थांबून मिळालेली होती. सो विच इज डिझास्टर. सो हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हा सुद्धा काळ पाहिला, आणि एक करप्शन, मिसट्रस्ट अबाउट गव्हर्नमेंट, डिलेज, लेट्स, हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे चालू झालं. 85% ग्रामीण भारत असताना, उद्योजकता इथे बहाराला यायची संधी असताना सुद्धा आम्ही सोव्हिएटचं मॉडेल का निवडलं असा प्रश्न आता डेफिनेटली पटलावर येतोय. सो वी वेंट रॉंग, पक्का रॉंग, आणि परिणामी सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली, आणि 90ला इतकं कुंठित झालं की वी हॅड टू ओपन अप, अदरवाईज दिस कंट्री वुड हॅव एक्सप्लोडेड. आणि मग ते जे ग्लोबलायझेशन झालं त्याची अनेक फळं आपण आज भोगतोय. कालच्या जगात आलेली फॅशन आज आपल्याकडे येते, कालची प्रॉडक्ट्स आज निर्माण होतात, किंवा इथली प्रॉडक्ट तिथे फॅशन म्हणून जातात. हे, आणि तरी देखील मी अमेरिकेहून परत येताना एक कपाळावर शिक्का घेऊन येतो, यू आर ए डेव्हलपिंग नेशन, यू आर नॉट ए डेव्हलप्ड नेशन. सो इट हर्ट्स. इट यूज टू हर्ट मी टिल कोरोना. याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीच मिळवलं नाही 50-60 वर्षात. वी अचीव्ड अ लॉट. लोकशाहीचा फसलेला प्रयोग जो म्यानमार, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, इकडे खाली श्रीलंका, तो आपल्या देशात टिकला. आणि ॲज ए सेफॉलॉजिस्ट, मी एक ट्रेंड सेफॉलॉजिस्ट आहे, म्हणजे निवडणूक शास्त्राचा मी PhD मध्ये अभ्यास केलेला आहे. आजही कुठलाही 543 मतदारसंघ तुम्ही सांगितलात तर त्याचं विश्लेषण मी तुम्हाला हे सगळं बंद करून एका क्षणात सांगू शकतो, इतका तो अभ्यास आहे. मी तुम्हाला सांगतो की ही जी मूर्ख जनता, जे लोक सांगतात ना की दारू आणि मटणावर विकली जाते, तसं असतं तर एकाच पक्षाचं सरकार कायम राहिलं असतं. कारण दारू आणि मटण देणं फार सोपं आहे असं नाही आहे. तुम्ही एखादा बूथ कॅप्चर करू शकता. 52ला निवडणुका झाल्या, नेहरू आले. 57ला नेहरू आले. बलरामपूरमध्ये वाजपेयी हरले, बरोबर. त्याच्यानंतर 62, 67, 71, त्यानंतर पाकिस्तानचं युद्ध, 75ला होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलत अलाहाबाद हायकोर्टामुळे 77ला झाल्या, 79, 84 भाजपचं पानिपत, 2 जागा मिळाल्या, काँग्रेस ब्रुटल मेजॉरिटी, 415 जागा. तेवढी एकच निवडणूक आयुष्यात राजीव गांधी जिंकले, नंतर एकही निवडणूक त्यांना जिंकता आली नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर 87, त्याच्यानंतर 89, त्याच्या दरम्यानच्या काळात VP सिंग वगैरे ही सगळी सरकारं आपल्याकडे येऊन गेली. म्हणजे बघा, मंडल आयोग आणून आरक्षण दिलं VP सिंगांनी. आज ज्यांना आरक्षणाचा बेनिफिट मिळाला आहे त्या एकाच्याही घरात त्या VP सिंगाचा फोटो नाही आहे. नियती सूड उगवते म्हणजे काय उगवते बघा. एकाच्याही घरात VP सिंगाचं नाव पण नाही आहे, आणि त्यांनी हे सगळं आपल्याकडे सुरू केलं होतं. 91 राजीव गांधींचं निधन, 96 वाजपेयींचं 13 दिवसाचं सरकार, 98 वाजपेयींचं 1 वर्षाचं सरकार, 99 वाजपेयींचं 5 वर्षाचं सरकार, 2004 इंडिया शायनिंग बोंबललं सरकार आलं, मनमोहन सिंग, सोनिया गांधींच्या हातात सगळा प्रकार. 2009 साली पुन्हा तेच सरकार आलं. 2014ला मोदी योगाचा उदय झाला, 2019ला, आणि आता 2024 के कदार पे हम खडे हैं. या सगळ्या निवडणुकांमध्ये मला एकच दिसलं, आणि ते म्हणजे ही जी अडाणी अशिक्षित अशी जनता आपण म्हणतो ती 50%
विद्यमान खासदारांना सक्सेसिव्ह निवडणुकीत घरी बसवते. दिस इज व्हायब्रंट डेमोक्रेसी. ज्याला आपण एक काय म्हणू, ज्याला आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणतो ना, तो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस इतका जबरदस्त आहे आपल्या समाजाचा की त्याच्यामुळे इथली डेमोक्रेसी इतक्या सगळ्या गोष्टीनंतर, पूर आले, महापूर आले, प्रलय आले, सुनामी आल्या, आणीबाणी आली, तरीसुद्धा इथली डेमोक्रेसी आजही इंटॅक्ट आहे. आणि श्रीलंका, म्यानमार या सगळ्या ठिकाणी ते सगळे, जपानमध्ये सुद्धा मिलिटरीचं राज्य होतं. लक्षात घ्या, जपान इज नॉट ए क्लिअर डेमोक्रेसी. सो वी आर ऑर्गॅनिकली टुगेदर ॲज अ नेशन. भले आम्हाला तामिळनाडूची भाषा येत नसेल, बंगालमधली भाषा येत नसेल, बट हम एक है ही जी भावना आहे, ती भावना आपल्याकडे प्रचंड आहे. तर डेमोक्रेसी इज वन ऑफ द बिगेस्ट अचिव्हमेंट इन लास्ट 75 years. दुसरी एक अचिव्हमेंट म्हणजे अलीकडच्या काळात ज्याचा मला खूप अभिमान वाटला ते म्हणजे आमचं चांद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर जाऊन उतरलं आणि रशियाचं त्याआधी पडलं. म्हणजे ह्याचा काही आनंद व्यक्त करत नाही आहे मी, इट्स अ बॅड थिंग, पण त्यांचं पडलं आणि आमचं उतरलं हे एका वाक्यात म्हणण्याचा एक आनंद असतो आम्हाला, तो आहे निश्चितच. त्या दिवशी संध्याकाळी 5:30-6 ते उतरलं आमचं यान. त्यावेळेला मी अहमदनगरमधल्या अकोले नावाचा तालुका आहे, जरा मागास असा तालुका आहे, त्यातल्या एका खेडेगावात सरपंचाकडे जेवायला निघालो होतो. 6:30-7ची वेळ होती आणि त्या शाळेवरनं तिथे गाडी पार्क केली, चालत जात होतो. तर तिकडे ती जी शाळा होती 4थीपर्यंतची, तिकडे एक बोर्ड होता फळा, त्या खडूनी एका मुलानी चांद्रयानाचं चित्र काढलं होतं. काय त्याला जमेल तसं काढलं होतं आणि वरती त्यांनी बातमी लिहिली होती की चांद्रयान सुखरूप उतरले वगैरे. मुद्दा इथे नाही आहे, मुद्दा पुढे आहे. त्याच्या खाली त्यांनी एक ओळ लिहिली होती. मी त्या मुलाला शोधून काढलं आणि त्याच्या हातात 1000 रुपये ठेवले. म्हटलं, बॉस तू भारत का भविष्य आहे. त्यांनी खाली वाक्य लिहिलं होतं, आपला नाद नाही करायचा. हा जो टणत्कार आत्ताच्या पिढीत आला ना, तो पूर्वीच्या पिढीत नव्हता. हंतरून पाहून त्याच्यापेक्षा 2 इंच कमी पाव रखनेवाला पिढी हे समज नाही सकेगा. इथे तर खुल्ल्या लिहिलं त्यांनी. आणि त्याचे वडील शेतमजूर होते, म्हणजे ते वर फर्स्ट जनरेशन लर्नर्स. नंतर आणखीन एक त्याच्या आधी प्रसंग घडला होता. रशिया युक्रेन युद्ध चालू असताना युक्रेनमध्ये मेडिकल एज्युकेशन घेणारे आपले 20,000 विद्यार्थी आणि काही ऑइल रिग्सवर काम करणारी लोकं होती. त्या 20,000 लोकांना परत आणायचं होतं आणि इट वॉज इम्पॉसिबल. कारण एअर स्पेस, तुम्हाला युद्धामध्ये बॉम्ब फेकले जात होते, ड्रोन्स होते, मिसाईल्स टाकले जात होते, अशक्य होतं. आणि दिल्ली से एक फोन जाता है, ए जरा 2 तास खेळू नका रे, आईला झोपायचं आहे. आठवतंय का आपल्याकडे सांगायचं नाही, आई ओरडेलं आणि मग ते नाही नको, आता आपण पत्ते वगैरे खेळूया वगैरे असं झालं. आता 4-4:30 झाले, आई चहा प्यायला उठली, चला आता क्रिकेट खेळूया. आता सगळं 2 तासांनी पुन्हा युद्ध चालू व्हायचं. काय ताकद असेल हो एका देशाची. आणि युक्रेन रशिया वादात भारताचा स्टान्स काय आहे हे आजमावायला 80 देशांचे परराष्ट्रमंत्री त्या काळात भारतात येऊन गेले. आणि प्रत्येकजण सांगतोय की व्हॉट इज युअर स्टान्स. आणि या देशाचा फॉरेन अफेअर्स मिनिस्टर सांगतो की आय एम नॉट सिटिंग ऑन युअर लँड, आय एम नॉट सिटिंग ऑन देअर लँड, आय एम सिटिंग ऑन माय लँड. हा टणत्कार कुछ अलग है. आणखीन एक त्याच काळातला एक प्रसंग आहे की आय वॉज ॲट मिलान एअरपोर्ट ट्राईंग टू गो टू अर्जेंटिना. आणि तिथे काहीतरी वादळ, बर्फ वगैरे असं काहीतरी पडलं होतं, त्यामुळे विमानं बरीच कॅन्सल झाली होती आणि संपूर्ण विमानतळाला कवठे महांकाळ ST स्टँडचीच अवस्था आलेली होती. साधारणतः काही फरक नसतो वगैरे, काही इंग्रजीतनं शिवाय ऐकायला तर ह्याच्या पलीकडे काही फरक नाही. मी असं कोपऱ्यात मराठी पुस्तक घेतलं होतं की आता काय विमान येत नाही आहे, त्यामुळे बेटर रीड इट हिअर, बाहेर जाणं शक्य नाही आहे. तर तेवढ्यात एक जर्मन वाट काढत असा माझ्यापर्यंत आला आणि मला म्हणला की माझा लॅपटॉप आहे, चालत नाही आहे, दुरुस्त करतोस का. आय एम नॉट ए हार्डवेअर एक्सपर्ट बॉस. वेळ होता हाताशी, म्हटलं ट्राय करू, आपल्याला काय. काहीतरी केलं आणि तो चालू झाला. तो मला म्हणला कॉफी पिणार का. अरे फुकटात
कोण कॉफी आज प्यायली की तुमच्याकडे? मी पिताना त्याला विचारलं, का रे तू माझ्याकडे का आला? असं कोपऱ्यात बसलो मी, माझ्याकडे तर काही पामटॉप लॅपटॉप असं काही नाही आहे, तू माझ्याकडे का आलास? इथे बघ, तुझा जर्मन आहे त्याच्याकडे पामटॉप आहे, चिनी आहे त्याच्याकडे लॅपटॉप आहे, तो फ्रेंच दिसतोय त्याच्याकडे आहे. तो म्हणला, मी तुझ्याकडे आलो कारण तू भारतीय दिसलास. दॅट मीन्स IT इज नॉट इन्कम टॅक्स, IT इज इंडियाज टुमॉरो. हा त्याचा काळ आहे. सो दीज आर सम ऑफ दी शायनिंग अचिव्हमेंट्स. आणि ग्लोबलायझेशनच्या 30 वर्षानंतर एक नवी पिढी जन्माला आली. पूर्वीच्या काळी तर कसं आपण बिफोर ख्रिस्त आणि आफ्टर ख्रिस्त म्हणायचो, आता बिफोर गुगल आणि आफ्टर गुगल म्हणतो. आणि ही जी पिढी आहे त्या पिढीची स्वप्नच वेगळी आहे. त्यातलं एक स्वप्न या गावातल्या मुलांनी साकार केलेलं आहे. तुमच्यापैकी अलेक्सा कोण वापरतं? प्लीज रेज द हँड्स. बरोबर आहे? मला सांगा, अलेक्सा कोणी निर्माण केलं? शोध कोणी लावला? हे कम ऑन, ॲटलिस्ट नाशिक शुड से इट. तुम्हाला माहिती आहे का, धैर्य दंड या गावातला मुलगा आहे. या गावातला मुलगा आहे ज्याचं प्रोडक्ट अख्खं जग आज वापरत आहे. हिंगण गावातून, सांगली जिल्ह्यातल्या हिंगण गावातून महिला ज्या अशिक्षित आहेत त्या हातमोजे बनवतात. आणि तो जो कंटेनर आहे तो तिथे सील केला जातो आणि तो कंटेनर डायरेक्ट जपानला जातो, कारण त्या प्रत्येक मोज्यावर लिहिलेलं असतं मेड ओनली फॉर जपान. आणि 6 सिग्मा क्वालिटी आहे. एकही महिला त्यातली इंजिनियर नाही. त्या सम ऑफ द शायनिंग स्टार्स. आय हॅव नेवर सीन दिस. पयोद इंडस्ट्रीज, यू वुड बी नोईंग, आपली मुलाखत झाली होती त्यांची. विचार करा की ही जी एंटरप्रेन्योर स्पिरिट आहे ही जर 30 वर्षात आम्हाला मिळाली असेल तर मग 1951 साली तुम्ही हे का नाही केलं? आमचे आई वडील, आजी आजोबा हे असे खितपत का मेले? आणि जर हे असंच पुढे चालू राहिलं तर कदाचित माझंही आयुष्य असंच जाईल का? मग आमच्या मुलाबाळांनी काय करायचं? शिकून परदेशी यायची स्वप्न बघायची आणि तिथेच राहायचं आणि आम्ही मात्र व्हिडिओ कॉलवर समाधान मानायचं. आज घरोघरीची ही शोकांतिका आहे. आस्क पुण्याला जाऊन विचारा. 2/3 ऑफ पुणा thrives on their calls in the evening made to American kids. आणि मग एक विचित्र व्यवस्था निर्माण झाली. मी शहरात जातो आणि त्या गावातली ग्रोथ म्हणून लोक काय सांगतात, जरा तिकीट आधी काढा बरं का, हुतात्मा स्मारक एक्सप्रेस पुणे सोलापूर. का तर शुक्रवार शनिवार रविवार खूप गर्दी असते, कारण ती IT मध्ये काम करणारी मुलं पुण्याला जातात, हैदराबादला जातात आणि ती परत येतात ना गावात आपल्या सोलापुरात. मग ते पुण्याला का जातात? ती इंडस्ट्री सोलापुरात का नाही? मग तो मुख्यमंत्री हसऱ्या चेहऱ्याचा जो होता ना, त्याचा मला उपयोग काय आहे? बरोबर आहे? म्हणजे वर्षानुवर्ष हैदराबाद पुणे गाडी फुल, हैदराबाद सोलापूर गाडी फुल, पण सोलापुरात विकास नाही. असं प्रत्येक शहरात मला दिसायला लागलं. सो आय सेड दिस इज समवेअर वी हॅव गॉन रॉंग. आणि आता आमच्यासमोर विकासाचं जे चॅलेंज आहे त्यावेळेला जग आम्हाला पर्यावरणाचा धोका दाखवतं. मी तुर्कमेनिस्तानला गेलो होतो आणि एका नदीच्या काठावरून चाललो होतो. दुभाषा होता बरोबर. आणि बघतो तर जहाजं अशी बुडलेली वर आलेली दिसत होती. तर म्हटलं हे काय? तो म्हटला याच्या काठावर रशियन सरकारनी 12 मोठ्या टेक्सटाईल कंपन्या काढल्या. त्यांनी एवढं पाणी उपसलं की जलचर मेले, वनस्पती मेल्या आणि बुडलेली जहाजं वरती आली. विचार करा, हे जर उद्या भारतात केंद्र किंवा एखाद्या राज्य सरकारने केलं तर ग्रेटा थनबर्ग तर डोक्यावर नाचेल येऊन आपल्या. म्हणजे आता तुम्ही आम्हाला पर्यावरण शिकवता. मग जपानच्या प्रत्येक मातीच्या कणामध्ये मर्क्युरी का सापडतो आज? बिकॉज इट वॉज अ डिझास्टर देन विच दे हाईड इट फ्रॉम द वर्ल्ड. मग आमचं मॉडेल कोणतं? तर मग एक मॉडेल असं बागुलबुवा दाखवला जातो की आपण साऊथ कोरियन मॉडेलने गेलं पाहिजे, कारण दरडोई उत्पन्न तिकडे सर्वात जास्त आहे. मी साऊथ कोरियात गेलो, तो अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं 3 शहरामध्ये 93% लोक राहतात आणि शेकडो अशी गावं आहेत की ज्या गावात
65च्या खालचा एकही माणूस नाही. त्या गावाचं, त्या शहराचं, देशाचं दरडोई उत्पन्न जास्त आहे, आत्महत्येचा दरही सर्वात जास्त आहे. हे मॉडेल आम्हाला हवं आहे. काढून बघा अग्रलेख बुद्धिमान संपादकांचे. ते मॉडेल आम्हाला दाखवलं गेलं. पुढच्या 20 वर्षामध्ये 40 कोटी एक्स्ट्रा जनता ही या देशातल्या 15 महानगरात येऊन राहणार आहे. मग ह्या जनतेला सामावणारं शहराचं व्यवस्थापनाचं मॉडेल कोणतं? काही असंच 2% चालणारी ही जी सगळी स्टँडिंग अंडरस्टँडिंग मंडळं आहेत तीच आम्हाला गव्हर्न करणार आहेत? नो, दिस हॅज टू चेंज. 2047 साली जर असंच असेल की पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद इथेच फक्त इंडस्ट्रियल विकास आहे आणि बीड, धाराशिव किंवा गडचिरोली हे मागास आहे, तो मुझे नहीं लगता ये 100 साल का सेलिब्रेशन का अधिकार होगा. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हीच ती वेळ, हाच तो क्षण की जेव्हा आपल्याला हे हार्ड प्रश्न विचारावे लागणार आहेत. उत्तराखंड, 70% उत्तराखंडवर ग्रीन कव्हर आहे, म्हणजे जंगल आहे. तिकडे जोपर्यंत तुम्ही उद्योग आणत नाही तोपर्यंत दरडोई उत्पन्न वाढणार नाही. आणि उत्पन्न जर आणायचं असेल, दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल, इंडस्ट्री आणायची असेल तर ग्रीन कव्हर कमी होईल. आणि ग्रीन कव्हर कमी झालं तर पुन्हा आपल्याकडे क्लायमेट परिषद आहे आम्हाला अक्कल शिकवायला. मग माझ्या असं लक्षात आलं की 3 रिफॉर्म्स देशाचा स्तर वरती न्यायला गरजेचे असतात. पॉलिटिकल, सोशल आणि इकॉनॉमिक. प्रत्येक देशाने एक एक टप्पा केला. हा एकमेव देश या जगातला की ज्याला हे 3ही रिफॉर्म्स एका वेळी करावे लागत आहेत. आरक्षणाचेही प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत, आम्हाला क्लायमेटचे प्रश्न सोडवायचे आहेत, दरडोई उत्पन्नाच्या विसंगतीचे प्रश्नही सोडवायचे आहेत. हे सगळं करायचं आहे. आणि ह्याच काळात आम्ही दशकानुदशकं चुकीच्या पॉलिसीज केल्या अँड वी रुइंड आवर सेल्व्स. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की आता ह्या पुढच्या काळामध्ये या चुका आम्हाला परवडणाऱ्या नाहीत. हेच जर पुन्हा आम्ही असाच विकास करत राहणार असू आणि एका विशिष्ट समाजाच्या आणि भूभागापर्यंतच ते निर्माण होणार असेल तर ते चालणार नाही. मला नेहमी असं वाटतं विनायकराव की निवडणुकीचे जाहीरनामे आहेत ना, त्याला करारपत्राचा दर्जा दिला पाहिजे. आपण घर घेताना बिल्डर म्हणतो ना तुम्हाला हे दिन ते दिन ते दिन, नाही दिलं तर ठोकता येतं की नाही बरोबर त्याला रेराखाली, बरोबर ना? असा कायदा पाहिजे की राजकीय पक्ष जे देतो म्हणले ना ते दिलं नाही तर त्यांना जेलमध्ये टाकायची प्रोव्हिजन पाहिजे. या देशातली सर्वात मोठी ॲडव्हान्टेज काय असेल तर ती एज्युकेशन ही आहे. म्हणजे लार्ज पॉप्युलेशन आणि त्या लार्ज पॉप्युलेशनला शिकवणारी यंत्रणा मात्र दुबळी ठेवली गेली वर्षानुवर्ष. आत्ता न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, कधीतरी त्या विषयावर आपण वेगळं सेमिनार घेऊ की त्याच्यानी काय काय बदल घडणार आहेत. क्वालिटी ऑफ एज्युकेशनकडे कधीही लक्ष दिलं गेलं नाही. क्वांटिटी तर आलीच नाही, क्वालिटी पण आली नाही. So there were 2 types of engineers, those who can work in factories and those who can drive scooters, म्हणजे रिक्षा. गुणवत्ता नावाचा प्रकारच नाही. सगळं शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित काही नाही. एका वाक्यात हा मुद्दा तुम्हाला सांगतो नीट. एक गाव होतं छोटंसं, त्या गावात एक छोटासा मुलगा होता. तो एका चौराह्यावर गेला आणि जोरात ओरडला, मी माझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. त्याला कळलं आपल्याला TRP मिळाला. तो पुढच्या चौराहे पे गया, फिर से जोर से बोला. हे लोकांनी त्या थांबवला, काय रे गायला शिकवलं म्हणतो, कुठे कुत्रा? तो म्हणतो उद्या सकाळी 10 वाजता या ना, दाखवतो तुम्हाला. सगळं बातमी पसरली. गरीब श्रीमंत आबाल वृद्ध नटून थटून जगातलं 8वं आश्चर्य बघायला त्याच्या घरात परसदारी गेले. आणि त्याने बरोबर 10 वाजता दार उघडलं. एक छोटा पॉमेरियन कुत्रा घेऊन तो आला आणि त्याने आज्ञा केली, टॉमी गा. आणि आत्ता जेवढी शांतता आहे तेवढी शांतता तेव्हा होती. कुत्र्यानं तोंड उघडलं. आता लोक प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून पॉपिंग देअर आईज अँड फनलिंग देअर इयर्स लुक्ड ॲट द डॉग. आणि तो कुत्रा चक्क, तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटेल, भुंकायला लागला. तुम्हाला काय वाटलं, कुत्रा गाईल? असं कसं शक्य आहे? तर
थांबवलं त्याला. तो म्हणलं होता कुत्र्याला गायला शिकवलंय. तो लहो मी शिकवले असं म्हणलं. तो शिकला असं कुठे म्हणलं. या क्वालिटीवर फोकस न केल्यामुळे जे बाहेर पडलं ते अर्थव्यवस्थेला अनुत्पादित, अशा अनुत्पादितांची फौज घेऊन आम्ही 40 वर्ष म्हणजे पायात बेड्या घालून आम्हाला सांगितलं गेलं नाव यू रन द मॅरेथॉन. आणि त्यामुळे आज आमचं दरडोई उत्पन्न हे 1,50,000च्या आसपास, त्याच्याही खाली काही ठिकाणी ॲव्हरेज म्हणतोय मी. आणि विकसित राष्ट्रांचं हे 16 लाखाच्या पुढे. इतकी प्रचंड मोठी तफावत. मग या सगळ्याचं रिफ्लेक्शन इंडस्ट्रीमध्ये पडतं. मग इंडस्ट्री मागे पडते, सगळंच मागे पडतं. आणि या सगळ्याचा एक सरकारवर मिसट्रस्ट. सरकार जे बोलणार ना म्हणजे खोटं आहे. म्हणजे सरकार म्हणजे सरकारी वेधशाळा झालेली होती की सरकार बोलते मग त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मला एका चॅनलवर मी प्रिडिक्ट केलं की छत्तीसगडमध्ये भाजप जिंकेल म्हणून. तर ते म्हटले कसं काय तुम्ही सांगितलं. म्हटलं कुछ नाही सीधा बात था. म्हटलं मी NHPCच्या संचालक मंडळावर आहे, हिमाचलला गेलो होतो. ते रेल्वे क्रॉसिंगला आमची कार थांबली, पाय मोकळे करायला म्हणून खाली उतरलो आणि तिकडे एक मालगाडी चालली होती. त्या मालगाडीत दगडी कोळसा भरलेला होता. ती हळू चालली होती. आता काहीतरी बोलायचं म्हणून मी त्या सिग्नलवाल्याच्या बाजूला एक तो खिरेवाला होता, म्हणजे काकड्या विकणारा. त्यांच्याशी बोलताना बोललं, म्हटलं क्या आजकल ट्रेनें बहुत लेट चलती है. दोघांनी शांतपणे माझ्याकडे बोला क्या बोलते हैं साहब, कहाँ किस दुनिया में रहते हैं. ये ट्रेन को 10 साल पहले 30 घंटा ज़्यादा लगता था, अब 30 घंटा कम लगता है, छत्तीसगढ़ से आती है. जर ही जाणीव हिमाचल प्रदेशात असेल तर छत्तीसगडमध्ये किती असेल. दॅट्स वेअर आय थॉट देर इज अ सिव्हिअर अंडरकरंट. इथे मला आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे की जो मिस्ट्रस्ट होता सरकार आणि ह्याच्यामध्ये, तो मिस्ट्रस्ट मला अलीकडे कमी झालेला दिसतो. सरकारने एक ऐलान केलं की मुखपट्ट्या वापरा, पीपल यूज इट. सरकारने एक ऐलान केलं की आपल्याकडे जुन्नरला सोनल म्हात्रे आहेत, त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये आंब्याची रोपं लोकांना काय गिफ्ट म्हणून दिली. अनेक ठिकाणी ते मला दिसायला लागलं. अनेक ठिकाणी भगवद्गीता परदेशामध्ये टीचिंग क्लासेस सुरू झाले, योगासनाचे क्लासेस सुरू झाले. हे सगळे सरकारी आव्हानानंतर या गोष्टी सुरू होतात. मधुबनीचे डिझायनर मास्क निघाले होते आणि सगळे नटनट्या हे मधुबनीचे मास्क वापरत होते. सो इट वॉज अमेझिंग. यात्रा जत्रा आम्हाला कळत नव्हत्या. दिस इज वेअर आय सॅल्यूट मन की बात. आय थिंक वन ऑफ द लार्जेस्ट इनिशिएटिव्ह की ह्या देशात इतक्या अफलातून यात्रा आणि जत्रा होतात. आपल्याकडे पुण्यात परिणिता दांडेकर आहेत, किती लोकांना माहिती आहेत मला माहीत नाही, पण त्या बाईंकडे जगातल्या सर्व नद्यांचा इतिहास लिहिलेला आहे. आणि त्यात अनेक सरलाक्का सरलाम्मा फेस्टिवल आहे, गरासिया समाजाचा फेस्टिवल आहे, नद्यांचे फेस्टिवल्स आहेत. हे सगळे त्याच्यातनं कळले आणि एक वेगळा भारत समोर आला. आणि ज्या लोकांना पद्मश्री पद्मभूषण मिळतं ती यादी खूप वाटायला लागली, वेगळी वाटायला लागली. त्याच काळात एक वेगळं रेव्होल्युशन दिसलं, ते म्हणजे डिजिटल रेव्होल्युशन. मी अरुणाचलच्या चायना बॉर्डरवर होतो आणि सकाळी 4:30ला उजाडतं तिकडे. नेहमीप्रमाणे सवयीनी ट्रॅकसूट घालून मॉर्निंग वॉकला गेलो. शहरापासून 3-4 किलोमीटर दूर तिथे नारळ शहाळेवाला दिसला. तर मी म्हटलं पाणी दे. आणि पाणी पहिला गोट घेतल्यानंतर लक्षात आलं खिशात पैसे नाही आहेत. म्हटलं पहिले पिऊन तर घेऊ, मग बघू काय करायचं ते. म्हणजे आपला प्रॅक्टिकल विचार. आणि त्याला सांगितलं बॉस, म्हटलं मेरे पास पैसा नाही आहे. त्याला मोबाईल आहे ना. म्हटलं हा मोबाईल आहे, जीपे करतो ना. अरुणाचलच्या शेवटचं गाव भारताचं, त्याच्या बाहेर 3 किलोमीटर, पुढे 25 किलोमीटरवर बॉर्डर आहे, तिथे जीपे करता येतं. फ्रान्समध्ये शांझॅलिझेला जाऊन तुम्ही जर आयफेल टॉवर चढायला गेलात आज तर तिकीट भारतीय पैसे देऊन काढता, कारण जीपे आलेलं आहे. 130 कोटी लोकांपर्यंत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कसा जातो याचा अभ्यास करायला वर्ल्ड बँकेने टीम पाठवली. आय थिंक दिस इज अमेझिंग. हे जे ऑनलाईन रेव्होल्युशन आहे, आज जर इकडे कोणी तरुण मुलं असतील तर आय ॲडवाईज सम व्हेंचर कॅपिटल कंपनीज ऑल्सो, प्लीज वर्क ऑन ओनली वन टेक्नॉलॉजी विच इज जॅम, जनधन, आधार अँड मोबाईल. ह्याच्यावर आधारित जर तुम्ही एखादं प्रॉडक्ट निर्माण केलं तर मी तुम्हाला सांगतो यू कॅन डू एनिथिंग वंडर्स ऑन द अर्थ.
हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतो की यावर मोहर ही मेड इन इंडिया ही आहे. 96 साली मी पहिल्यांदा वाजपेयींना परदेशात ऐकलं. ते पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून आले होते. त्यांचं पहिलं वाक्य होतं, मजदूर बन के आए थे, शासक बन के रह गए. आज डिजिटल रेव्होल्यूशननी ते सहज शक्य झालं. 10 वर्षापूर्वी जे मोबाईल आपल्याकडे बनायचे 100 मोबाईल, त्यातले 98 परदेशात यायचे. आज 98 या देशात बनतात, 2 बाहेर येतात. इट्स अ ग्रेट रेव्होल्यूशन. वी वेअर 11th लार्जेस्ट इकॉनॉमी. पर्चेसिंग पॉवर जर काढली तर आपण 3rd लार्जेस्ट आहोत. आणि विन नेक्स्ट 2 क्वार्टर्स 3 क्वार्टर्स विल ओव्हरटेक जर्मनी. मी सगळं तुम्हाला अशा करता सांगतोय की हे या भारतीयांनी केलं. मग मला प्रश्न असा पडतो की हे 50 वर्षापूर्वी का नाही झालं? सो व्हॉट मेड दॅट डिफरन्स? दरडोई उत्पन्न आपलं इतकं खाली. आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ती म्हणजे आपल्याकडची विश्वविद्यालयांची संख्या फक्त 750 होती. ती आत्ता कुठे 1100वर आली आहे. आणि डेव्हलप नेशनमध्ये ती 20,000च्या आसपास आहे. सो यू कॅन इमॅजिन व्हॉट वी नीड टू. हा इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात जो आजूबाजूला गलबला चालू आहे, त्याच्यात एक सूक्ष्म गोष्ट अशी आहे की उत्तर प्रदेशातून इकडे येणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या आता रोडावली आहे. खूप मोठ्या प्रमाणात रोडावली आहे, कारण तिकडे उद्योग आलेला आहे. हे यापूर्वीच्या दशकात कधीही घडलेलं नव्हतं. सुदैवाने अलीकडच्या काळात अयोध्या स्टेशन आणि अयोध्या एअरपोर्ट मला पाहायची संधी मिळाली. बिलीव्ह मी, आय नेवर फेल्ट that this is happening in Uttar Pradesh. This is huge. एक अलीकडे डेलिगेशन आलं होतं, किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, जपान सरकारने पाठवलं होतं. अशा बातम्या आपल्याकडे फार छोट्या येतात, त्यामुळे लक्षात राहत नाहीत. पण अ जर्नलिस्ट हॅज अ बॅड, वी राईट डाऊन एव्हरीथिंग. त्यांनी त्याच्यात दिलं होतं की जपान सरकारने बुलेट ट्रेनची इथली इम्प्लिमेंटेशन हे वेळेआधी का होतं आहे याची पाहणी करण्याकरता माणसं पाठवली होती. कॅन यू बिलीव्ह दिस इज हॅपनिंग. ज्या पद्धतीनं रस्ते विकास झाला. मी पँगॉग लेकला, आमचा एक प्रोजेक्ट आहे त्याच्याकरता गेलो होतो. पँगॉग लेकपर्यंत रस्ता बांधला आहे गडकरींनी. आय हॅव नेव्हर सीन दिस इन माय लाईफ. याआधी मी पँगॉग लेकला गेलो होतो. या सगळ्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का? तुमची एक गोष्ट लक्षात येत नाही, कुठल्या गोष्टीचा काय संबंध असेल हे समजावून सांगितल्यानंतर कळतं. वी विल बी ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह. आता तुम्ही म्हणाल की अरे महाराष्ट्रात रस्ते बांधून ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह कसे होणार? येस, याचं कारण आमची सप्लाय चेन कॉस्ट, लॉजिस्टिक कॉस्ट जी 15% होती मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ती आता या वर्षाच्या पुढच्या वर्षाच्या एंडला 8% खाली येते. सो दॅट विल मेक अस किती रस्ते बांधले जात आहेत, काय इलेक्ट्रिफिकेशन चालू आहे. म्हणजे रेल्वे नेटवर्क, परवा अश्विन वैष्णवशी बोलताना एक गोष्ट, रेल्वे नेटवर्क तर म्हणजे अख्ख्या स्वित्झर्लंडमध्ये जेवढं रेल्वे नेटवर्क आहे तेवढं आम्ही एका वर्षात ॲड करतो आहे. इतका प्रचंड प्रगतीचा वेग मी काढला. दुसरी गोष्ट, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर ज्याचा फटका मला सर्वात जास्त बसतो तो म्हणजे डाउनलोड काही करता येत नाही, कारण तिथे इंटरनेटची कॉस्ट भारताच्या 33 पट जास्त आहे आणि आपल्याकडे 14 रुपये आहे आत्ता. आणि आत्ता जे 5G 6G येईल ना, 6G विल रेव्होल्युशनाइज एव्हरीथिंग, बिकॉज द स्पीड ऑफ 6G विल बी 100 times मोर दॅन 5G. त्याचवेळी होलोग्राम येतील. अशा सभा मी ठाण्यात बसेन, तुम्ही तुमच्या घरी बसाल आणि मला तिन्ही बाजूनी तुम्ही बघू शकाल. अशी परिस्थिती आपल्याकडे 1-2 वर्षात निश्चित निर्माण होते. 4D मॅप्स इज अ रियालिटी. इथे मला आणखीन एक विचार मांडायचा आहे. आपला जो क्रूड ऑइल इम्पोर्ट आहे, दॅट्स अबाउट $230 billion. आपण क्रूड ऑइल प्रोसेस करून एक्सपोर्ट करतो, दॅट्स अबाउट $60 billion. सो वी आर a trade deficit bill of about $150-160 billion a year. आणि आपला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट $140 ते $150 billion आहे.
आणि सगळे मिळून फक्त 55 लाख सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत. उद्या जेव्हा नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसीनी ही संख्या 1 कोटीवर पोहोचेल तेव्हा आपल्या सॉफ्टवेअर एक्सपोर्टची ताकद जगात किती वाढली असेल याचा विचार करा. देन द बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन विल बी कम्प्लिटली इन फेवर ऑफ इंडिया. आज जे तुम्हाला मिलेट याचं महत्त्व कळतं आहे ते आज नाही जाणवणार. आज ते फॅशन वाटतंय, मार्केटिंग फंडा वाटतोय. 10 वर्षानंतर जेव्हा पुढच्या पिढीच्या शरीरातला प्रोटीन कंटेंट वाढलेला असेल आणि त्यांची कार्यक्षमता वाढली असेल तेव्हा तुम्हाला कळेल की अमेरिकेच्या मुलांमध्ये जेवढं प्रोटीन असतं देहामध्ये तेवढंच प्रोटीन आज भारतीय मुलांच्या देहातही असणार आहे. याला म्हणतात विकसित राष्ट्र. शेवटचे काही मुद्दे आहेत त्यातला एक अमृतकाल विषयी एक एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. अनेकांना असं वाटतं की म्हणजे हा अमृतकाल आहे. बरोबर आहे, टेक्निकली स्पीकिंग शब्दार्थाने ते अगदी खरं आहे, पण त्याचा अर्थ खूप वेगळा आहे. अँड दॅट्स वाय आय एम हिअर. मी मगाशी तुम्हाला सांगितले की वयाचा सूर्य पश्चिमेच्या क्षितिजावर मावळतोय. जर्मनी, जपान, इटली, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका हे ऑलरेडी वृद्ध देश बनत आहेत. भारत हा एकमेव तरुण आहे. चायना इज ऑल्सो इलॉप्सिंग. हा जो भारताचा ॲडव्हान्टेज आहे त्यात आत्ताचा क्षण कसा आहे मी तुम्हाला सांगतो. आवर फर्टिलिटी रेट, जन्मदर हा आपल्या रिप्लेसमेंट रेटपेक्षा कमी आहे. म्हणजे जर 100 माणसं मृत्युमुखी पडत असतील तर आपण 100 माणसं जन्माला घालत नाही आहोत. सो वी आर रिड्युसिंग. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणारी अर्थव्यवस्था किंवा तरुणांना संधी देणं वगैरे ही आव्हानं आता कमी आहेत पूर्वीपेक्षा. तसंच जर तुम्ही वृद्ध असाल फ्रान्स किंवा जर्मनीसारखे तर तुम्हाला वेगळी आव्हानं असतात. तीसुद्धा आव्हानं आमच्याकडे नाही आहेत. ती आव्हानं आमच्याकडे 2047 साली येतील जेव्हा या देशात वृद्धांची संख्या तरुणांपेक्षा जास्त असेल. आता कळलं हा विषय का निवडला. हा अमृतकाल है. ये काल अगले 500 साल तक नहीं आएगा. पुढच्या 500 वर्षापर्यंत ही अशी संधी आपल्याला मिळणार नाही आहे. त्यामुळे जर आत्ता आपण यात चूक केली आणि राजकारण्यांना जाब नाही विचारले तर अगले 500 साल एका आर्थिक मानसिक शोषणाच्या गुलामीला आपल्या सगळ्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आत्ता जर सरकार बेफिकिरी झाली आणि तुम्हाला शेंडी लावून आश्वासनं देऊन मगाशी जे मी म्हटलं ना करारनाम्याचाच दर्जा आला पाहिजे, टाळीचं वाक्य नव्हतं. तुम्हाला का सांगतो मी. आज काय अवस्था आहे पंजाबची. काय आश्वासनं दिली. हे फ्री ते फ्री ते फ्री. रेवडी. किसके बाप का क्या जाता है. केबीके कार्ड आम्ही आमच्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये म्हणायचो. केबीके किसके बाप का क्या जाता है. हे फ्री ते फ्री. पंजाबमध्ये इतकं दारिद्र्य आहे आमच्याकडे बुद्धीचं. नीट विचार करा. कुठला आपण कर्नाटक घेऊया चला. कर्नाटकाचं दरडोई उत्पन्न 3,90,000 वर्षाला आणि बिहार पंजाब वगैरे यांचं 60,000. आणि दोन्हीकडच्या निवडणुकीत घोषणा काय. 5 किलो तांदूळ फ्री, 5 किलो गहू फ्री, 5 किलो हे फ्री, 5 किलो ते फ्री. त्यांनी तर आता मागच्या वेळेला सांगितलं तुम्हाला तेल पण फ्री देऊ. आता फक्त कणिक मळाला एक बाई देत नाही एवढंच राहिलेलं आहे. कोणी मागितलं होतं. त्या पंजाबमधून दररोज 410 मुलं पंजाब सोडून कॅनडा इतर भागात जात आहेत, जो रोजगारासाठी जात आहेत. परवा मी केरळात गेलो होतो, हिंदीमध्ये बोर्ड पाहिले. अरे म्हटलं हिंदीत केरळात बोर्ड. ते म्हणले हो आता इथलं मायग्रेटेड पॉप्युलेशन फ्रॉम बिहार इज लार्ज दॅन केरळी मल्याळीज. म्हणून तिकडे ते आलं. म्हणजे मल्याळी प्रॉस्पेरिटीसाठी गल्फला गेले आणि हे प्रॉस्पेरिटीसाठी इकडे आले. चिन्मय तुंबे यांनी या विषयावर उत्तम पुस्तक लिहिलं, तुम्ही जरूर वाचा. मी तुम्हाला का सांगतोय की 21,000 कोटीचं कर्ज झालं पंजाबचं एका वर्षावर या रेवडी कल्चरमुळे. म्हणून मी म्हटलं करारनाम्याचा दर्जा आला पाहिजे. हे कुठून आणणार पैसे हे कोणीच सांगत नाही. आणि हे मूर्ख बनवून राहतात आपल्याला. तुम्हाला सांगतो आजचा आणि सगळ्याचं एक फेक नॅरेटिव्ह आपल्याकडे दिलं जातं. फेक नॅरेटिव्ह. एक जुनं नॅरेटिव्ह आहे माहिती आहे तुम्हाला. दे दी हमें आझादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. त्यांच्या त्यागाबद्दल वंदनच आहे, आदरच आहे, काही वादच नाही त्याविषयी. पण सिर्फ उन्होंने किया. चला तुम्हाला उदाहरणच देतो. 1857ला स्वातंत्र्य युद्ध झालं, बरोबर आहे.
1858ला राणीचा जाहीरनामा आला आणि ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीकडे राज्य आलं भारताचं, बरोबर आहे? का केलं? 1857च्या सशस्त्र क्रांतीचा दणका होता तो. त्याच्यानंतर आपल्याकडे 1872ला नामदारी शिखांची कुका चळवळ झाली. ती कुका चळवळ इतकी जोरदार होती की ब्रिटिश वेर टेकन अबॅक. त्याच्यानंतर 1879ला वासुदेव बळवंत फडके त्यांचं प्रचंड मोठं आंदोलन, ते दाबवण्याकरता, शमवण्याकरता, त्याला चॅनलाइज करण्याकरता 1882मध्ये लॉर्ड डफरीन याच्या सुधारणा आल्या. त्या डफरीन नावाचा चौक सोलापुरात आहे, जाऊन बघा. त्याच्यानी शमत नहीं म्हटल्यानंतर चैनलाइज करने के लिए, गुमराह करने के लिए कांग्रेस की स्थापना की गई की असंतोषाला वाट फुटत राहील, आपलं सरकार आभारित राहील. त्यातनंही काही साध्य झालं नाही. 1905 ते 1911 वंगभंगाची चळवळ, प्रचंड मोठ्या प्रमाणात जाळपोळी, पहिल्यांदा बॉम्ब वापरण्यात आला, त्या ह्याच्यात गोळ्या वापरण्यात आल्या. ती वंगभंगाची चळवळ आल्यानंतर ती शमवण्याकरता मोर्ले मिंटो सुधारणा आल्या की बाबा आता भारतीय शांत होतील, एक गाजर पुढे दाखवत त्यांना खेळवत राहायचं. ते झाल्यानंतर 1915 ते 1919 गदर क्रांती आली. त्या गदर क्रांतीनंतर इतका प्रचंड सशस्त्र क्रांतिकारक, इतका रक्ताचा सडा पडला, ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडण्यात आलं. लगेच मॉन्टेग्यू चेम्सफर्ड आले, त्यांच्या सुधारणांचं गाजर दाखवण्यात आलं. बघा, हे एक वर्षाच्या फरकाने घडलेलं आहे. 1925 सालचा काकोरी कट, चंद्रशेखर आझाद, अनेक पिक्चर याच्यावर निघाले आहेत. त्या कटाचा इतका दणका बसला की गोलमेज परिषद 1930 साली तिकडे भरवावी लागली. आणि चर्चा कशाची झाली? एक आदमी यहाँ से वहाँ जाता है उसकी चर्चा हो गई, जो शहीद हुए उनकी नहीं चर्चा हुई. बरोबर आहे? 1940ला आझाद हिंद फौज इम्फाल जिंकून दिल्लीकडे येत होते. त्याच काळामध्ये दोन गोष्टी मी आज तुमच्या कानावर घालतोय आणि त्या पुराव्या सकट तुमच्याकडे मांडतोय. जर कोणाला चॅलेंज करायचं असेल तर आपल्याकडे त्याचा पुरावा आहे. 1918 साली इथून एक माणूस, एक नेता इंग्लंडला गेला आणि त्यांनी त्यावेळच्या मजूर पार्टीला, म्हणजे जो संपलेला होता, अस्तित्वच नव्हतं, कारण सगळं कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं जमीनदारांचं राज्य होतं, ज्या जमीनदारांचा ईस्ट इंडिया कंपनीत आणि ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात त्यांचा राणीच्या सरकारमध्ये स्टेक होता, त्यामुळे त्यांनी ती व्यवस्था अबाध ठेवली होती आणि त्यांचं राज्य संपूर्ण जगावर होतं. आणि त्याला विरोध या लेबर पार्टीचा होता. त्या लेबर पार्टीला कुचल के रख दिया था. त्यावेळेला या द्रष्ट्या महान नेत्यानं भारतात परत आल्यानंतर गरिबांकडून आणि श्रीमंतांकडून एक एक 2-2 रुपये 4-4 आणे गोळा केले आणि 1800 पाऊंडाची देणगी त्यांनी त्या मजूर पक्षाला पाठवून दिली. त्या पक्षाला जी वर्षभरात देणगी मिळाली होती ना, त्याच्या 85% रक्कम ती होती आणि तो पक्ष तरला, जगला. त्या भारतीय नेत्याला, त्या खजिनदाराने जे पत्र लिहिलं, ते पत्रही माझ्याकडे आहे. त्यात त्यांनी लिहिलं की तुमची लोकशाहीची जी मागणी आहे स्वातंत्र्याची, ती योग्य आहे आणि जेव्हा केव्हा आम्हाला स्वातंत्र्य जेव्हा केव्हा आम्ही सत्तेवर येऊ त्यावेळेला आम्ही तुमची ही मागणी नक्की मान्य करू. हे पत्र ऑन रेकॉर्ड आहे. ती जी रिसीट आहे 1800 पाऊंडाची, तीही ऑन रेकॉर्ड आहे. आता तुम्हाला वाटत असणार की हा नेता कोण? त्या नेत्याचं नाव आहे बाळ गंगाधर टिळक. हे कधी सांगितलं गेलं नाही. दुसरं सांगतो, क्लेमंट ॲटली हा मजूर पक्षाचा पंतप्रधान झाला, चर्चिलचा पराभव करून झाला. चर्चिल वॉज टॉलर दॅन इंग्लंड. राजा स्टन झाला. चर्चिलच्या नेतृत्वानंतर राजा हारला, राजा स्टन झाला. आणि क्लेमंट ॲटली प्रथेप्रमाणे राजाला सांगायला गेला बकिंगहॅम पॅलेसमध्ये, ज्यांनी क्राऊन ही सिरीज बघितली आहे ना नेटफ्लिक्सवर, तो सीन काढून बघा. अतिशय अप्रतिम चित्रित केलेला आणि तो खरा आहे. त्यात त्यांनी सांगितलं की येतो, नमस्कार करतो, दोघांच्यात अवघड असा एक क्षण जातो आणि काय बोलावं कळत नाही. राजाला कधीच वाटलं नव्हतं की आपल्याला क्लेमंट ॲटलीला इथे बोलवावं लागेल. आणि तो म्हणतो की ब्रिटिश जनतेने मला पंतप्रधान म्हणून निवडून दिलेलं आहे, तर मी आता तुमच्यासमोर पंतप्रधान होण्याची परमिशन मागतोय. पुन्हा मोठा सायलेन्स, कॅमेरा पॅन होतो, टॉपला जातो, गोल फिरतो, राजावर स्थिरावतो. राजा विचारमग्न, खाली बघतोय, वरती बघतोय, कॅमेरा आय लेवलच्या खाली जातो आणि राजा म्हणतो, हो मी रेडिओवर ऐकलं तू पंतप्रधान झालायस. इतकं कोरडं. त्या क्लेमंट ॲटलीली
1955 साली भारताला व्हिजिट दिलेली होती. पी चक्रवर्ती नावाचे प्रभारी गव्हर्नर होते पश्चिम बंगालचे. त्यांच्याकडे त्यांना चहापानाला बोलवलं होतं. त्यांचे पाहुणे होते ते. त्यावेळी हिरवळीवर गप्पा मारताना ते जे बोलले ते पी चक्रवर्तींच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेलं आहे. मैं कुछ नहीं कह रहा हूँ, चाहिए तो पूरा सबूत दे सकता हूँ. त्यात त्यांनी विचारलं की तुम्ही चले जाओच्या आंदोलनाला घाबरलात म्हणून स्वातंत्र्य दिलं. ॲटली म्हणलं नो, वी वेर ओके विथ इट. इट वॉज डिफिकल्ट बट वी वेर ओके विथ इट. व्हॉट वी वेर वरीड, हे नाविकांचं जे बंड झालं ना मुंबईत त्याच्यामुळे, कारण त्यांच्या हातात शस्त्र गेली, शस्त्रागाराच्या चाव्या गेल्या. हेच ते शूर हिंदी शिपाई की ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात आम्हाला विजय मिळवून दिला. आणि त्यांना कोणतरी सांगत होतं की आता ह्या बंदुका ब्रिटिशांवर रोखा, त्याच्या आधी आम्ही देश सोडून दिला. आता आठवा 1937 साली साहित्य संमेलनात तुम्हाला कोणी सांगितलं होतं लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. त्या नेत्याचं नाव होतं वीर विनायक दामोदर सावरकर. नॅरेटिव्हचं युद्ध आहे तुम्हाला सांगतो. एक नॅरेटिव्ह टाकलं जातं आणि त्या नॅरेटिव्हमध्ये हा देश बर्बाद आहे, हे सगळं वाईट चाललं आहे, हे सगळं चांगलं जातं. 2047चं खरं युद्ध हे या नॅरेटिव्हच्या विरोधात आहे. दिस नॅरेटिव्ह नीड्स टू चेंज. फर्स्ट वी नीड टू थिंक दॅट वी आर ए सुपर पॉवर, वी आर ए विश्वगुरू. आवर बिहेवियर हॅज टू बी लाईक दॅट. देशाची अर्थव्यवस्था नंबर 1ची झाली, समजून चाला. इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. बाय 2047 वी विल बी डेफिनेटली नॉट नंबर 1 बट ॲटलीस्ट नंबर 2 पर्यंत नक्कीच जाऊ आपण. वी विल नॉट बी 16 लाख रुपीज पर ॲनम. पण आत्ताचा प्रश्न आहे तो जॉबचा नाही आहे. EPFOचे आकडे आहेत प्रॉव्हिडंट फंडाचे, ते आता आधारला लिंक आहे. मागच्या वर्षात मी स्वतः व्हेरीफाय केलं. आत्ता वेबसाईट आहे, मोठ्या स्क्रीन असताना दाखवलं असतं 1.5 कोटी लोक रजिस्टर झालेली आहेत. म्हणजे याचा अर्थ नवीन 1.5 कोटी लोकांना जॉब मिळाले. मग हे काय म्हणतात तिकडे बाहेर जाऊन पार्लमेंटच्या बाहेर की जॉब नाही जॉब नाही. मग हे 1.5 कोटी लोक आले कुठून? यू कॅन चॅलेंज इट. दे आर नॉट चॅलेंजिंग दॅट. आता तुम्ही लक्षात घ्या, जॉब हा प्रॉब्लेम नाही आहे, वेजेस हा प्रॉब्लेम आहे. 20,000पेक्षा कमी दरमहा मिळणारी 80% जनता आहे. त्याचा आपल्याला 40,000वर 50,000वर न्यायचा आहे. मी तुम्हाला अशा करता सांगतोय द चॅलेंजेस फॉर नेक्स्ट 25 years आर गोइंग टू बी कम्प्लिटली डिफरंट. कारण आपल्याकडे आयुर्मान वाढतंय, बर्थ रेट कमी होतोय आणि वी हॅव ट्रिमेंडस इंटरनल कन्झम्पशन. आज जगातलं आपल्याकडचं उत्पादन जे आहे ते 65% आम्ही इथेच कन्झ्युम करतोय. त्यामुळे वर्ल्ड इज लुकिंग ॲट अस फॉर ए मॉडेल की ज्या दिवशी भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट हा आमच्या ऑइल एक्सपोर्टपेक्षा पुढे जाईल. आज जगातलं सर्वात मोठं सोलार पार्क आपण काढलं, जगातला सर्वात हायेस्ट ट्रेन पाथ आपण काढला. हे अभूतपूर्व आहे तुम्हाला सांगतो. हे बघायला बाहेरून लोक येतात पण आपल्याकडे येत नाहीत. आणि इकडे आपले राजकारणी काही जे आहेत ते रेवडी कल्चरमध्ये बिझी आहेत. नोबडी इज वॉन्टिंग टू गिव्ह द रिअल पिल ऑफ जॉब्स. पंजाब नीडेड जॉब्स अँड यू आर गिव्हिंग फ्रीबीज. ऑब्वियसली 410 लोक सोडून जातात आणि त्यातलाच एखादा कॅनडाला जाऊन या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि या देशाच्या न्यायव्यवस्थेला नख लावायला बसतो. हे चॅलेंज आपल्याकडे पुढचं आहे. एक लास्ट मुद्दा आहे तो म्हणजे अलीकडच्या काळात टाटा आणि एअर इंडिया यांनी एवढी विमानं विकत घेतली. आकाशाने 70 विमानं, टाटानी 270 विमानं. माहीत नसलेली गोष्ट तुम्हाला सांगतो, यातली 1/3पेक्षा जास्त विमानं ही भारतात बनणार आहेत. आणि ही जी विमानं बनणार आहेत ही विमानं पार्किंग करायला जागा लागते मित्र हो. म्हणजे तेवढे विमानतळ बनणार आहेत. आणि एक विमान करोडो रुपयाचं असतं. ती काही जुनी लहान मुलाची सायकल असते ना सोसायटीत खाली पडलेली, तशी नाही ठेवता येत ना. की 2-4 वर्षांनी सोसायटीवाले बोंब मारायला लागले की हे भंगारला टाकून द्या, असं नाही करता येत ना. इट कॉस्ट बिल. आणि ही इंडस्ट्री, एअरलाईन इंडस्ट्री, मी त्याचा कन्सल्टंट आहे म्हणून तुम्हाला सांगतो, इट्स अ ब्लडी वर्स्ट इंडस्ट्री. तुम्हाला माहिती आहे त्याचं प्रॉफिट किती कमी आहे ते? विचार करा. जेव्हा डॉलर आणि रुपी प्राईस स्टेबल आहे आणि जेव्हा विमानाच्या इंधनाचे दर स्टेबल आहेत, विमान फुल आहे आणि उतरताना आणि लँड होताना त्याला घिरट्या माराव्या लागत नाहीत, म्हणजे आयडियल फ्लाईंग कंडिशन,
तेव्हा विमान सेवेचा प्रॉफिट हा पर पॅसेंजर पर किलोमीटर 3 पैसे आहे, आणि तरीसुद्धा ही विमानं विकत घेत आहेत. दॅट मीन्स देर इज अ बूम विच इज कमिंग इन फ्रंट ऑफ अस. कुछ तो बदल रहा है. या पुढच्या 2 वर्षात भारतात उत्तम 100 विद्यापीठं उभी राहत आहेत, थँक्स टू न्यू एज्युकेशन पॉलिसी. What we need is now a collective consciousness of the people to demand the best governance. देश नंबर 1 इकॉनॉमी, आणि पोस्टामध्ये गेल्यानंतर किंवा बँकेत गेल्यानंतर ते जे पेन अडकवलेलं असतं ना, ते दोरीने बांधलेलं असतं, का तर चोरू नये, बरोबर ना? किंवा गम लावलेला असतो, त्याला ते दोरीला 3-4 वेळा असं बांधलेलं असतं की ते कोणी चोरू नये. किंवा कोर्टात गेलात तर ते असे लांब दांडेवाला पाण्याचा हे असतो, त्यालाही बांधलेलं असतं. दिस इज नॉट ए डेव्हलप नेशन. ये डेव्हलप नाही आहे. इथं हजारो वर्ष ही एक परंपरा होती, आणि ती मला असं वाटतं ही सर्वात मोठी गोष्ट आपल्याकडची आहे. आत्ताचा जो भारत आहे तो खऱ्या अर्थाने एक ॲस्पायरिंग भारत आहे, एक महत्त्वाकांक्षी भारत आहे की जो हंतरून पाहून पाय पसरत नाही. त्याला उडण्याकरता आकाश नको आहे, त्याला असं आकाश स्वतःचं हवं आहे ज्या जगातले पक्षी उडतील. हा महत्त्वाचा मूलभूत फरक या मानसिकतेमध्ये झालेला आहे. मगाशी मी सांगितलं की गझनीच्या मोहम्मदाने आम्हाला लुटलं, पण अफगाणिस्तानला या देशाची ज्ञान लालसा लुटता आली नाही. आज 30,000 पेटंट आपण करतो वर्षाला. ती संख्या जेव्हा 1 लाख होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने इथल्या देशातल्या बौद्धिक संपदेला न्याय मिळालेला असेल. ती व्यवस्था निर्माण करण्याकरता म्हणून किती दळबद्री किती असावं आपण. 5,500 कोटी विद्यापीठांचं, सगळ्या विद्यापीठांचं मिळून R&Dचं बजेट आहे. 5,500 कोटी काढून बघा. हार्वर्ड विश्वविद्यालयाचं, एका विश्वविद्यालयाचं R&D बजेट 6,000 कोटीच्या वर आहे. हाऊ कॅन वी कॉम्पीट? वी कॅनॉट. त्यामुळे जर विश्वगुरू व्हायचं असेल, 47 साली भारत समर्थ व्हायचा असेल, तर केवळ तो केंद्रात आणि राज्यात नाही होऊन चालणार. प्रत्येक घरामध्ये इंटरनेट कनेक्शन, प्रत्येक जेवणाच्या टेबलावर ज्ञानाची चर्चा, प्रत्येक घरात पुस्तकाचं कपाट असलं पाहिजे, तरच तो आपल्याला दिसणार आहे. मी एका शिक्षकाच्या घरात जन्माला आलो, आणि शिक्षकाच्या घरातली गरिबी काय असते ती जवळून पाहिले मित्रांनो. I denied in 1991 to go to America and settled. मला एक दिवस असा बघायचा या पुढच्या काळात. जेव्हा मी अमेरिकेचा विजा मागितला तेव्हा पहाटे 4 वाजता मी रांगेत उभा राहिलो. एक दिवस असा यावा की भारताच्या विजासाठी वॉशिंग्टनमधल्या भारतीय दूतावासासमोर अमेरिकनांनी पहाटे 4 वाजता रांग लावावी. अजूनही सगळं पाश्चात्य संकल्पनांवर चाललं आहे. एखादा माणूस खूप लांब धावला वगैरे असं की आपण म्हणतो काय मॅरेथॉन स्पेल होता. का मॅरेथॉन स्पेल? आमचे महाराज 22 किलोमीटर गनिम पाठी घेऊन धावले, त्याचा उल्लेख का नाही होत? तेही तेवढंच कठीण होतं ना, रात्रीत काटाकुट्यात धावणारं. पण कोट करायचं झालं की अमेरिकन आणि ब्रिटिश ऑथर आठवतात, विवेकानंद आणि परमहंस आठवत नाहीत. या पुढच्या काळात 2047पर्यंत जगातल्या विचारवंतांना हेच आठवले पाहिजेत, तर खऱ्या अर्थाने या 2047 सालातल्या अमृतकालाला अर्थ आपण देऊ शकू. आज टागोर आठवत नाहीत, पण इलियड, होमर यांच्या गोष्टी आम्हाला आठवतात. वी नीड टू चेंज. आणि हा भारत खूप बदलतो आहे, तुम्हाला सांगतो. याचं कारण पूर्वी ते एक आमच्या घरी ना, तुमच्याकडे पण असेल, त्या हॉलमध्ये असं एक ते म्युरल होतं. ती 3 बंदरं होती, माकडं. आठवतं? तुमच्या घरी पण असणार. बुरा मत सोचो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो. नहीं, अब अगर बुरा हो रहा है तो मैं बुलडोजर चलाऊंगा. अगर कोई बुरा कर रहा है तो उसे अंदर डालूंगा, और अगर बुरी चीज हो रही है तो उसे लाइव चैनल पे एन्काउंटर करूंगा. हा नवा भारत आहे की जो भारत खऱ्या अर्थाने आम्हाला एकसंध ठेवेल आणि उद्याची आशा बनेल. मी हे सगळं आशा करता मानतो
की आपल्याकडे अमृतकालाचा अर्थ हा 75 ते 100 असा आहे, तो नाही, तर तो डेमोग्राफिक डिव्हिडंडचा हा शेवटचा हुकुमी पत्ता तुमच्याकडे आहे. इट इज लाईक लास्ट बॅट्समन, लास्ट बॉल, 6 runs टू मेक, धोनी टू फेस and someone else to bowl. If we hit the 6 collectively, this nation shall be great for next 500 years. Thank you very much. धन्यवाद उदयजी. भारत ॲट 2047 अत्यंत खुमासदार शैलीत आपण केलेलं हे अभ्यासपूर्ण वक्तव्य निश्चितच एक नवीन ऊर्जा, नवीन उमेद आणि एक वेगळा अभिमान मला वाटतं प्रत्येकजण आता इथून जाताना आपण बरोबर घेऊन जातो आहे. आणि हा आपल्याला नाही तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणालाही खूप मोहून टाकणारा असा निश्चित आहे. येणाऱ्या प्रचंड संधींची ही जाणीव जी आपण करून दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपल्या अध्यक्षीय भाषणासाठी श्री विनायक गोविलकर सरांना मी इथे आमंत्रित करते. मंचावर उपस्थित आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर उदय निरगुडकरजी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ते श्वास फाउंडेशनचे प्रदीपजी पेशकार आणि सर्व टीम आणि बंधू भगिनींनो. अध्यक्षीय भाषण, मला वाटतं हा शब्द मी थोडा बदलून टाकतो, कारण आत्ता भाषण करायची काही जरूरच नाही आहे आणि काही प्रयोजन पण नाही आहे. अतिशय उत्तम असं विवेचन आत्ता आपण सगळ्यांनी ऐकलं आणि मला एक क्षणभर असं वाटलं की एक खूप चांगला वाचक, एक खूप चांगला चिंतक, एक खूप संपन्न अनुभवी, एक खूप चांगला भाषेचा अभ्यासक, एक खूप चांगला प्रेक्षकांची, श्रोत्यांची नस समजलेला आणि एक खूप चांगला देशावर प्रेम करणारा वक्ता आज आपल्याला ऐकायला मिळाला. पहिलं सगळं असलं ना तर ते वैयक्तिक असतं आणि जे शेवटचं विशेषण मी सांगितलं, या देशावर प्रेम करणारा, हे मला वाटतं 47 साली लागणार आहे आजपासून. जे नव्हतं, प्रत्येकाला असं वाटत होतं की माझा देश म्हणजे गरीब, माझा देश म्हणजे भिकारी, माझा देश म्हणजे असाच राहणार, जे जे उत्तम उदात्त उन्नत ते सगळं तिकडे. ही मानसिकता बदलण्याचं मूळ काय आहे तर या देशावरचं प्रेम आहे आणि ते आजच्या वक्त्यांमध्ये आपल्याला ओतप्रोत भरलेलं दिसलं. त्यामुळे कंटेंट्स जेवढे महत्त्वाचे होते तेवढीच त्याच्या पाठीमागची भावना महत्त्वाची होती, तेवढीच त्याचं प्रेझेंटेशन चांगलं होतं आणि म्हणूनच आपण 2.25 तास हे सगळं ऐकू शकलो. असा कार्यक्रम आयोजित केला श्वास फाउंडेशनने, त्याबद्दल श्वास फाउंडेशनचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आपण काही सुचवावं आणि श्वास फाउंडेशनने ते करावं असा अनुभव मी गेली 4-5 वर्ष घेतो आहे. असंच ते पुढे मार्गक्रमण करत राहतील असा विश्वास, अशी अपेक्षा म्हणत नाही, असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना एकदा धन्यवाद देतो. आता एवढं अध्यक्षांनी बोलायचं असतं तेवढं बोलून झालं आहे. 2 गोष्टी फक्त मी ॲड करणार 1-5 मिनटं, कारण हा सगळा आर्थिक विषय माझ्या खूप जिव्हाळ्याचा आहे आणि ज्यांनी मोदीनॉमिक्स पुस्तक वाचलं आहे त्यांना माहिती आहे की त्याचा अर्धा भाग हा आजच्या भाषणाचं एका अर्थाने जरा विस्तृतीकरण आहे. एक जो मला भाग आत्ता इथे मांडायचा आहे तो म्हणजे हा जो बदल होतो आहे असं आपण सगळे अनुभवतो आणि जो अतिशय समर्थपणे आत्ता आपल्यासमोर मांडला गेला, तो बदल का होतो आहे. माझं ॲनालिसिस, पहिलं कारण म्हणजे आम्ही संकल्प केला, तो पहिल्यांदा केला.
स्वातंत्र्यानंतर आर्थिक विकासाचा संकल्पच कोणी केला नाही. स्वप्न पाहिली, संकल्प नाही केला. काय व्हावं हे 10 वेळा मांडलं, पण संकल्प नाही केला. मित्रांनो, इच्छा आणि संकल्प ह्याच्यात महद अंतर आहे. आणि आत्ता पहिल्यांदा असा संकल्प कोणीतरी केला की आम्हाला 5 ट्रिलियनची इकॉनॉमी व्हायचं आहे, आम्हाला डेव्हलप नेशन व्हायचं आहे, आम्हाला 5व्या क्रमांकावरनं 4थ्या क्रमांकावर जायचं आहे, असं क्वांटिफाईड संकल्प हा पहिल्यांदा झाला. तो एक महत्त्वाचा घटक. दुसरा एक महत्त्वाचा घटक जो बदल आपण बघतोय त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंतच्या सगळ्या पॉलिसीज, म्हणजे मग त्या सोशल असो, पॉलिटिकल असो, इकॉनॉमिक असो वगैरे, सगळ्या पॉलिसीज या रेडीमेड आम्ही स्वीकारल्या. जगात कोणीतरी ती पॉलिसी आणली, आमच्या मनावर बिंबवली, किंबहुना त्यांना बिंबवावीच लागली नाही, आम्ही स्वतःहून ती पटकन ॲक्सेप्ट करून टाकली. बघा तुम्ही सगळ्या पॉलिसीज बघा. उदयजींनी उल्लेख केला 1991, आम्ही नवीन आर्थिक धोरण आणलं असं म्हणतो. मित्रांनो, वी वेर फोर्स टू ॲक्सेप्ट दॅट. वी हॅड नो ऑप्शन. आम्ही ॲक्सेप्ट केलं. म्हणजेच रेडीमेड पॉलिसीज आम्ही स्वीकारल्या. आणि जो कोणी या पॉलिसीज करणारा होता ना, त्याचा हेतू काय होता? तुमचा उद्धार व्हावा हा हेतू होता? कधीच नव्हता. ॲट युअर कॉस्ट आम्हाला आमची डेव्हलपमेंट करायची म्हणून पॉलिसीज आल्या. सगळ्या पॉलिसीज काढून बघा. फॉर दी फर्स्ट टाईम आत्ता असं होतं आहे की वी हॅव शिफ्टेड फ्रॉम रेडीमेड पॉलिसीज टू टेलर मेड पॉलिसीज. तुम्ही बघा, प्रत्येक पॉलिसी बघा. जगाने शिव्या घातल्या, पण आम्ही आमचं व्हॅक्सिन केलं. जगाने शिव्या घातल्या, पण आम्ही आमचं शैक्षणिक धोरण आणलं. जगाने शिव्या घातल्या, पण आम्ही ठरवलं की आमच्या देशातलं काय दाखवायचं. कुठलीही गोष्ट काढून बघा. वी हॅव स्टार्टेड आवर ओन पॉलिसीज. आणि त्या पॉलिसीज, आर्थिक पॉलिसीजची एक मोठी यादी देता येईल. ह्या पॉलिसीज आल्या आणि आमच्या देशाच्या, विशेष करून अर्थव्यवस्थेला एक चांगला मोड यायला लागला. त्याला आता जेवढी गती मिळेल, मला असं वाटतं 2047 सालचं स्वप्न हे स्वप्न न राहता संकल्पपूर्तीचं वर्ष राहील. हा सगळा विषय उदयजींनी आपल्यासमोर मांडला, त्याबद्दल मी व्यक्तिशः आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद गोविलकर सर. यानंतर आभार प्रदर्शनासाठी श्वास फाउंडेशनचे कार्यवाह मकरंजी वाघ यांना मी विनंती करते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला जे मौलिक विचार दिले आणि जो भारत ॲट 2047 जो आपल्या डोळ्यांपुढे उभा केला, तो नुसता उभं करण्याने आपण बोलून काही होणार नाही. त्याच्यासाठी सगळ्यांनी आपण संकल्प केला पाहिजे. जसं गोविलकर सर म्हटलं तसं त्या संकल्पासाठी आपण सगळ्यांनी कष्ट केले पाहिजे, काम केले पाहिजे, तर ते पूर्णतः जाणार आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून जी श्री उदयजी निडगुरकर सर, अध्यक्ष माननीय श्री गोविलकर सर यांचे मी श्वास फाउंडेशन या संस्थेमार्फत मनापासून आभार व्यक्त करतो. तसे आपल्या ह्या कार्यक्रमासाठी संजयराव कुलकर्णी, सुहासजी वैद्य, आयएम नाशिकचे अध्यक्ष डॉक्टर भरतजी केळकर, ज्येष्ठ उद्योजक श्री देवेंद्रजी बापट, मुकुंदराव खाडीलकर, किरणजी चव्हाण, शंकराचार्य नासाचे अध्यक्ष आशिषजी कुलकर्णी, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री दिलीपजी फडके, भाजपचे ज्येष्ठ नेते श्री लक्ष्मणरावजी सावजी, भाजपचे महानगर प्रमुख श्री प्रशांतजी जाधव, विजयजी करंजकर, देवदत्तजी जोशी, नाशिक फर्टचे सुरेशभाई पटेल, भाजपाच्या नेत्या रोहिणीताई नायडू, तसेच सरचिटणीस सुनीलजी केदार सर, भाजपा युवा मोर्चाचे श्री आशिषजी सागर शेलार, BBNचे श्री श्रीपाद कुलकर्णी, ग्रंथ तुमच्या दारीचे विनायक रानाडे,
उद्योजक श्री उमेशजी परदेशी, संजय सोमवंशी आणि नाना फड तसेच सर्व उपस्थित नाशिककर मान्यवर व सर्व पत्रकार बंधू आणि शंकराचार्य न्यासाचे व्यवस्थापक आणि कर्मचारी आणि श्वास फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करणार आहोत. त्याच्यासाठी सर्वांनी उभं राहावं. सामूहिक राष्ट्र. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की